प्रोजेक्ट में हमें क्या डिफाइन किया जाता है, या प्रोजेक्ट में हमें क्या देते हैं, हमें देते हैं डोमेन नॉलेज, कि आपका जो भी एप्लीकेशन रहेगा, जिस प्रोजेक्ट पे हमें काम करना है, उसके अगेंस्ट हमें डोमेन पढ़ा दिया जाता है या केटी दिया जाता है। तो हम लास्ट क्लास में कुछ ऑर्डर्स के टाइप देखे थे, जो डिफरेंट डिफरेंट टाइप्स के हम ऑर्डर प्लेस कर सकते हैं। तो ये सभी ऑर्डर्स कौन से मॉड्यूल के रिलेटेड थे? कौन सा मॉड्यूल था वो? कौन सा मॉड्यूल था? स्टॉक। वो था स्टॉक मॉड्यूल। स्टॉक मॉड्यूल को रिलेटेड हमने वो सभी इंफॉर्मेशन देखी थी। नाउ द नेक्स्ट हमने एक मॉड्यूल देखा, दैट इज द आईपीओ। आईपीओ यानी क्या रहता है? इनिशियल पब्लिक ऑफरिंग। ऐसा और एक मॉड्यूल होणे वाला आहे, असं एक आणखी एक मॉड्यूल असेल तुमच्या प्रोजेक्ट मध्ये किंवा तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये। आयपीओ म्हणजे काय असते? आयपीओ टर्म काय डिफाइन करते? जेव्हा कोणत्या पण कंपनीला पैसा पाहिजे त्यांचा डेव्हलपमेंट करण्यासाठी, किंवा काही नवीन प्रोजेक्ट आहेत कंपनीकडे, त्या नवीन प्रोजेक्टसाठी किंवा नवीन काही फीचर्स किंवा नवीन त्यांना नवीन प्रोडक्शन करायचं आहे, नवीन काहीतरी एनहान्समेंट करायचं आहे कंपनीमध्ये, तर अशासाठी कंपनी काय करते? मार्केटमधून पैसा उचलते। त्यासाठी कंपनी जर पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये येत असेल त्यावेळेस ती कंपनी काय लॉन्च करते? त्यांचा आयपीओ लॉन्च करते। आयपीओ म्हणजे पहिल्यांदा कोणते पण कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट होण्यासाठी पहिल्यांदा जे शेअर्स पब्लिक साठी ऑफर केले जातात त्याला आपण म्हणतो आयपीओ। तुम्हाला आयपीओ जेव्हा खरेदी करायचा असतो, लक्षात ठेवा तो क्वांटिटीमध्ये, एक क्वांटिटी दोन क्वांटिटी नसते, लॉट मध्ये खरेदी करावं लागतं। त्यांची अमाऊंट फिक्स केलेली असते, किती अमाऊंटला खरेदी करायची आहे, आणि त्याचा एक बाय डेट पण असतो की या तारखेमध्ये तुम्हाला आयपीओ खरेदी करावं लागेल। आणि जेव्हा तुम्ही आयपीओ खरेदी करतात त्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला ते आयपीओ ऑलोकेट होतात, ठीक आहे। आणि आफ्टर द आयपीओ जे पण स्टॉक्स आहेत, जे पण शेअर्स आहेत ज्या कंपनीचे, ते नंतर कसे होतात? नॉर्मल शेअर्स होतात किंवा नॉर्मल मार्केटमध्ये ते एंटर होतात। त्यानंतर आपल्याला जसं आपण ऑर्डरचे टाईप पाहिले होते त्या टाईपनं आपण ऑर्डर काय करू शकतो? प्लेस करू शकतो। म्हणजे जसं आपल्याला एक क्वांटिटी खरेदी करायची आहे तर एक क्वांटिटी खरेदी करू शकतो, तर मला दोन खरेदी करायचे आहेत, दोन खरेदी करू शकतो। म्हणजे जे आपण नॉर्मल याच्या अगोदर पाहिलं होतं स्टॉक मॉडेलच्या रिलेटेड, तर सगळ्या गोष्टी आपण नंतर परफॉर्म करू शकतो। केव्हा? जेव्हा तो ऍप्लिकेशन येतो कोणत्या मार्केटमध्ये? नॉर्मल मार्केटमध्ये। नॉर्मल मार्केटमध्ये आपण नॉर्मली जसं ट्रेडिंग करत होतो सीएनसी एमआयएस, त्या प्रकारे आपण याच्यामध्ये पण करू शकतो। नेक्स्ट आहे ओके, आयपीओचा आपण एक स्क्रीनशॉट नाही टाकलं का? ओके, ते मी याचा रिलेटेड स्क्रीनशॉट ऍड करून दे। म्हणजे आपण आयपीओ काय करू शकतो? ऍप्लिकेशन मध्ये आपण आयपीओ आपल्या जो पण ऍप्लिकेशन आपण पाहणार आहे त्या ऍप्लिकेशन थ्रू आपण काय करू शकतो? आयपीओ पाहू शकतो किंवा आयपीओ परचेस करू शकतो। ओके, तो पण ओपन हो शकतो ना। नेक्स्ट मॉड्यूल आहे, नेक्स्ट आपण जे मॉड्यूल पाहणार आहे तो आहे म्युच्युअल फंड। तो पाहणार आहे आपण म्युच्युअल फंड। म्युच्युअल फंड म्हणजे काय? त्याला शॉर्टकट मध्ये म्हणतात एमएफ किंवा म्युच्युअल फंड। हे काय असतं म्युच्युअल फंड? म्युच्युअल फंड म्हणजे जसं आपण वरती स्टॉक, शेअर, इक्विटी असं काही टर्म्स पाहिले होत्या, म्युच्युअल फंड पण त्याच्याशी रिलेटेडच आहे। फक्त म्युच्युअल फंड म्हणजे काय असते? म्युच्युअल फंड म्हणजे किती करायचा, कोणते शेअर, सर आवाज ब्रेक होतो सर, आवाज गेला सर पूर्णच। आवाज येतोय माझा? हॅलो, नाव आता आवाज येतोय? Yes, sir. Yes, sir. सॉरी, कॉल मुळे ओके, ठीक आहे। म्युच्युअल फंड म्हणजे मी काय सांगितलं, समजा जर कोणता तरी एंड युजर आहे आणि एंड युजरला शेअर मार्केट बद्दल काही नॉलेज नाही,
शेअर मार्केटमध्ये बाय केव्हा केलं पाहिजे, शेअर केव्हा बाय केव्हा केलं पाहिजे, सेल केव्हा केलं पाहिजे, हे काहीच इन्फॉर्मेशन जर समजा एंड युजरला नाहीये. इफ एंड युजर डोंट हॅव एनी नॉलेज, डोंट हॅव नॉलेज अबाउट शेअर मार्केट, त्याला शेअर मार्केट बद्दल काहीच नॉलेज नाहीये, तर तो इन्व्हेस्ट करेल का शेअर मार्केटमध्ये? इन्व्हेस्ट करणार नाही. तर तो कुठे इन्व्हेस्ट करेल? तो इन्व्हेस्ट करेल म्युच्युअल फंड मध्ये. देन एंड युजर कुठे जातो? एंड युजर इन्व्हेस्ट इन टू म्युच्युअल फंड. तो म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. म्युच्युअल फंड काय असतात मग? म्युच्युअल फंड म्हणजे काय असतात? हे एक प्रकारचे स्टॉक्स आहेत, परंतु याच्यामध्ये काय असतंय? एक ब्रोकरेज कंपनी असतो, कोणता तरी ब्रोकरेज कंपनी असते. ही ब्रोकरेज कंपनी काय करते? कोणती तरी ब्रोकरेज कंपनी असतात. ही ब्रोकरेज कंपनी काय करते? त्यांचा एक फंड मॅनेजर ठेवते. त्यांचं काय करते? एक फंड मॅनेजर ठेवते. फंड मॅनेजर काय करतो? समजा आपण जेवढे जण, फंड मॅनेजर काय करतो? जेवढे पैसे या फंड मध्ये येतात, एक्झाम्पल समजा मी एक ब्रोकरेज कंपनीचं नाव डिसाईड करतो. माझी ब्रोकरेज कंपनी आहे समजा ICIC, म्हणजे आपण ICIC पाहतो ना, ती पण एक ब्रोकरेज फर्म आहे. समजा ICIC माझा ब्रोकरेज फर्म आहे. यामध्ये समजा एक माझा फंड मॅनेजर आहे. तो फंड मॅनेजर काय करतो? आता फंड मॅनेजर नाव समजा एक XYZ फंड मॅनेजर आहे. तो फंड मॅनेजर काय करतो? या रेस्पेक्टिव्ह ब्रोकरेज कंपनीचा, या रेस्पेक्टिव्ह ब्रोकरेज कंपनीचा काही म्युच्युअल फंड असतात. समजा या ब्रोकरेज कंपनीचे काही म्युच्युअल फंड आहेत. त्या म्युच्युअल फंडचं काही नाव आहे समजा ICICI मिड कॅप फंड, असं एक फंडचं नाव आहे. हे म्युच्युअल फंडचं नाव आहे. ते कोणत्या ब्रोकरेज फर्मचं आहे? ते आहे तुमच्या ICICI या ब्रोकरेज फर्मचं. ICICI जे आहे त्याची एक ब्रोकरेज फर्म आहे. या ब्रोकरेज फर्मचं एक म्युच्युअल फंड आहे ज्याचं नाव आहे ICICI मिड कॅप फंड. या फंड मध्ये जेवढे पण एंड युजर काय करू शकतात? त्याचे पैसे इन्व्हेस्ट करू शकतात या म्युच्युअल फंड मध्ये. जेवढे पैसे या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केले जातात, तर ह्या सगळ्या पैशाला एक फंड मॅनेजर असतो. या म्युच्युअल फंडचा, हा जो म्युच्युअल फंड आहे, या म्युच्युअल फंडचा एक फंड मॅनेजर असतो. तो फंड मॅनेजरचं काम काय असते? या फंड मॅनेजरचं काम काय असते? जेवढे पण फंड रेज होतात, या फंड मॅनेजरचं काम काय असते? जेवढे पण पैसे एंड युजर कोण येतात या म्युच्युअल फंड साठी, ते सगळे पैसे एका डिफरंट सेक्टर मध्ये इन्व्हेस्ट करणे. डिफरंट सेक्टर्स मध्ये काय करतो? तो इन्व्हेस्ट करतो. फंड मॅनेजरचं काम काय असते? जे पण पैसे येतात ते सगळे पैसे काय करणे? डिफरंट सेक्टर्स मध्ये इन्व्हेस्ट करणे. आता आपण करत नाही, आपण डायरेक्टली शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतोय का? पैसे नाही करत. आपल्या जागी कोण करतोय? आपण पैसे देतोय या म्युच्युअल फंडला किंवा या ब्रोकरेज कंपनीला. या ब्रोकरेज कंपनीचे काही स्वतःची म्युच्युअल फंड्स आहेत. ते म्युच्युअल फंड काय करतात? ही ब्रोकरेज कंपनी काय करते? काहीतरी फंड मॅनेजर ठेवत आहे आणि हे फंड मॅनेजर बिहाफ ऑफ यू, आपल्या थ्रू ते काय करतात? डिफरंट सेक्टर्स मध्ये किंवा डिफरंट सेक्टर्स म्हणण्यापेक्षा डिफरंट कंपनीचे जे शेअर्स आहेत, जे स्टॉक्स आहेत, जे इक्विटीज आहेत, त्याच्यामध्ये ते काय करतायत? इन्व्हेस्ट करतायत. आपण डायरेक्टली आता काहीच करत नाहीये. आपल्याला नॉलेज नाहीये कोणते शेअर्स केव्हा खरेदी करायचं, केव्हा विकायचं. त्यामुळं आपल्याद्वारे एक फंड मॅनेजर ठेवलेला असतो या म्युच्युअल फंड साठी. हे ठेवतात कोणते? हे ब्रोकरेज कंपनी. हे ब्रोकरेज कंपनीचा एक म्युच्युअल फंड आहे. त्याच्यामध्ये एक फंड मॅनेजर आहे. त्याचं नॉलेज थोडं जास्त असतं शेअर मार्केटमध्ये आणि तो काय करतो? आपला पैसा इन्व्हेस्ट करतो डिफरंट सेक्टर्स मध्ये. तर म्युच्युअल फंड आपण दोन प्रकारे ओपन करू शकतो. दोन टाईपचे म्युच्युअल फंड आपण ओपन करू शकतो. एक डायरेक्टली वन टाइम इन्व्हेस्टमेंट, डायरेक्टली जेवढं तुम्हाला एकदाच केवढे इन्व्हेस्ट करायचे आहे, समजा मला 1 लाख किंवा 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आहे, डायरेक्टली 1 लाख किंवा 10 लाख तुम्ही या रिस्पेक्टिव्ह म्युच्युअल फंडला देऊ शकता. तुम्हाला वाटते नाही तर मला स्टार्ट करायचे आहे मंथली बेसिस, तर मंथली बेसिस साठी एक ऑप्शन असतो, त्याला आपण म्हणतो SIP. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन.
जसं आपण घरचं EMI पे करतो का नाही? करतो का नाही? हो सर. तसं त्याच प्रकारे आपण स्टॉक मार्केटमध्ये सिस्टमॅटिक पण इन्व्हेस्ट करू शकतो. त्याला आपण म्हणतो SIP मध्ये इन्व्हेस्ट करणे. तर अशा प्रकारे म्युच्युअल फंड आपण 2 प्रकारे काढू शकतो, 2 प्रकारे आपण खरेदी करू शकतो. किंवा म्युच्युअल फंडचे 2 टाइप्स असतात. एक असतो वन टाइम इन्व्हेस्टमेंट आणि दुसरा असतो SIP. तर कसे असतात, कशा प्रकारे असतात तर आपण आता पाहू. या ऍप्लिकेशन मध्ये जसं मी सांगितलं आपण 2 जेवढे पण मॉड्यूल्स पाहणार आहेत ते सगळे मॉड्यूल्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तुम्हाला कोणी विचारणार नाही की मॉड्यूल कसं आहे काय नाही. जर एखाद्या वेळेस विचारले की बाबा GUI कसा होता तुमच्या ऍप्लिकेशनचा, तर लक्षात ठेवा हा GUI एक्सप्लेन करायचा. माझ्या GUI मध्ये काय दिसत होतं हे दाखवायचं किंवा हे एक्सप्लेन करायचं. आता त्याच्यामध्ये आपण स्टॉक पाहिला, IPO आपण पाहिलं होतं बघा. ठीक आहे, IPO पण आपण पाहिलं कशा प्रकारे IPO असते ऍप्लिकेशन मध्ये. याचा एक स्क्रीनशॉट मी ऍड करून देतो या IPO फंक्शनॅलिटी मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपण रिसेंट मध्ये काय पाहत आहे, रिसेंट मध्ये आपण पाहत आहे म्युच्युअल फंड. तर म्युच्युअल फंडचे जसं 2 टाईप पाहिले. एक टाईप असतो वन टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणजे एकदाच इन्व्हेस्ट करणे, आणि दुसरा काय असतो SIP म्हणजे मंथली इन्व्हेस्टमेंट करणं. त्याच्यामध्ये आपण बल्कमध्ये एकदाच आपण अमाऊंट काय करतो, इन्व्हेस्ट करतो इन द म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड मध्ये एकदाच इन्व्हेस्ट करणे. इथं कसं करणे, मंथली बेसिस इथं काय करणे, इन्व्हेस्ट करणे अमाऊंट इन टू द म्युच्युअल फंड. त्या म्युच्युअल फंड मध्ये जे आपण पैसे टाकणार आहे ते मंथली बेसिस मध्ये आपण टाकू शकतो. अशा प्रकारे 2 टाईपचे म्युच्युअल फंड आपल्याला काढता येतात. ते खरंच असं काय असतंय का, तर आपण इथं पाहू खरंच त्या प्रकारे फंक्शनॅलिटी आहे का. वन टाइम इन्व्हेस्टमेंट बघा, या ग्रो ऍप्लिकेशनच्या होम पेज वरती जावा. इथे दिसते, सॉरी कुठे म्युच्युअल फंड दिसते इथे वरती बघा. याला क्लिक करा. याला क्लिक केल्यानंतर तुमचा हा एक नवीन टॅब आला. याच्यामध्ये बघा हा समजा पहिला टॅब आहे. समजा हा माझा पहिला म्युच्युअल फंड आहे. भरपूरसा आहे बट एक सॅम्पल दाखवतो मी. समजा हा माझा ICICI आहे. जसं आपण पाहिलं ब्रोकरेज फर्म आहे की नाही, ICICI आहे का नाही. ते भरपूर ब्रोकरेज फर्म्स असतात. ब्रोकरेज फर्म म्हणजे काय असतं, समजा ICICI ब्रोकरेज फर्म आहे, ऍक्सिस बँकेचं ब्रोकरेज फर्म आहे, पराग पारिकर याचं पराग पारिकर हे एक ब्रोकरेज फर्म आहे. म्हणजे ते कंपनी आहेत, ती काय केले, त्यांचे स्वतःचे इन्व्हेस्टर्स ठेवले. जे इन्व्हेस्टर काय करतात, एंड युजर कडून पैसा घेतात आणि एंड युजरचा पैसा शेअर मार्केटमध्ये लावतात. म्हणजे यांचा बेनिफिट काय आहे, त्यांना तुम्हाला काहीतरी ब्रोकरेज पे करावं लागतं. जेव्हा तुम्ही पैसे तुमचे विड्रॉ करतात त्यावेळेस यांना काही ब्रोकरेज रिटर्न करावं लागतं. तसं बघा पराग पारिकरचं आहे, टाटा जे आपण टाटा म्हणतो त्या कंपनीचं पण आहे. असं भरपूर आहे. जर मी खाली स्क्रोल जर मी इथं सी ऑल म्युच्युअल फंड जर बटनला क्लिक केलं तर बघा हे ब्रोकरेज फर्म्स आहेत. आदित्य बिर्ला, ऍक्सिस, BNP, BOI, बडोदा, कॅनरा, DSP, एडी विल्सन असं भरपूर आहे. HDFC, HSBC, ICICI, IDFC, ITTI असं जेवढं स्क्रोल कराल एवढे सारे ब्रोकरेज फर्म तुम्हाला दिसून जातील. तर हे काय ब्रोकरेज फर्म्स आहेत सगळे. हे काय आहेत, ते सगळे हे ब्रोकरेज फर्म्स आहेत. याचा एक स्क्रीनशॉट ऍड करून देतो तुमच्या इथं. नेक्स्ट, आता जसं आपण पाहिलं आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, कशामध्ये, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. बरोबर. इन्व्हेस्टमेंट करण्याचे 2 प्रकार आपण पाहिलं होतं. एक आहे SIP इन्व्हेस्टमेंट आणि एक आहे कोणता, वन टाइम. एक आहे SIP आणि एक आहे वन टाइम. दोन्ही प्रकारे करता येते का, यस, दोन्ही प्रकारे कसं करता येतं आपण पाहू. पहिला टाईप आहे वन टाइम. वन टाइम कसं करायचं, समजा मला हा ICICI किंवा ICICI आपण काय पाहिलं होतं, मिड कॅप ना, ICICI मिड कॅप, ICICI मिड कॅप समजा हा फंड आहे. तर आपण पहिल्यांदा थोडं डिटेल्स पाहू. ओके, ऍक्सिस बँकेचं मिड कॅप आहे. ठीक आहे, आपण ऍक्सिस बँकेचं घेऊ. तर समजा हा ऍक्सिस बँकेचं मिड कॅप प्लॅन डायरेक्ट ग्रोथ आहे. हा एक म्युच्युअल फंड आहे. तर पहिल्यांदा आपण पाहू असंच काय आपण जे शिकतोय ते खरं आहे का नाही. थोडं त्याला स्क्रोल करा खालती.
स्क्रोल केल्यानंतर बघा तिथे काय दाखवतो, थोडं आणखी स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर बघा इथे तुम्हाला काय दिसतं, फंड मॅनेजर आहेत का नाही आहेत. म्हणजे काय झालं, जो ऍक्सिस बँक आहे तो ब्रोकरेज फर्म झाला. तो ब्रोकरेज फर्म काय करतोय, काही पैसे तो एंड युजर कडून घेतोय. एंड युजरचे सगळे पैसे ते या फंड मध्ये जमा करतायत आणि या फंडला, आता तर या फंडला किती पैसे जमा झाले आपण वरती पाहू. तर या फंडला मॅनेज करण्यासाठी दोन इन्व्हेस्टर्स आहेत, एक आहे श्रेयस और एक आहे हितेश. हे दोन काय करतायत, हे दोघं जण या फंडचा पैसा इन्व्हेस्ट करतायत डिफरंट सेक्टर्स मध्ये. तर डिफरंट सेक्टर्स इथं कुठे दिसत आहेत, कोणत्या फंड मध्ये ते इन्व्हेस्ट करतायत हे कुठं कळत. स्क्रोल करा वरती. हा बघा ऍक्सिस मिडकॅप डायरेक्ट प्लॅन ग्रोथ आहे. त्याच्यामध्ये हा फंड तुमचा मिडकॅपचा आहे. सगळा पैसा तुमचा कुठे इन्व्हेस्ट करतोय, स्टॉक मार्केटमध्ये करत आहे की नाही. इक्विटी म्हणजे काय झालं, आपण टर्म पाहिली होती बघा, शेअर, स्टॉक आणि इक्विटी. बरोबर पाहिलं होतं की नाही टर्म. हो सर. ठीक आहे. तर ही झाली इक्विटी. म्हणजे हे स्टॉक्स काय करते, आवाज येतोय माझा. येस सर. स्क्रीन फ्रीज झाली सर. स्क्रीन फ्रीज झाली का, जस्ट वन होईल लगेच. ऍक्सिस मिड कॅप प्लॅन डायरेक्ट ग्रोथ हा कसा वर्क करतोय बघा. किती पैसे येत आहेत, तर थोडं स्क्रोल करायचं दिसतंय बघा, किती पैसे येत आहेत. त्या फंडची साईज किती आहे बघा, किती आहे, 15,987 करोड. स्क्रीन माझी फ्रीज झाली का. हो सर. ओके, जस्ट वन. जस्ट 1 मिनिट. ओके, आता दिसतंय. ओके, त्याच्यामध्ये बघा इथं दिसतंय फंड. मी काय केलं, हे जे ऍक्सिस मिड कॅप आहे इथं बघा, हे फंड म्युच्युअल फंड कुठे इन्व्हेस्ट करतोय, शेअर किंवा स्टॉक किंवा इक्विटी मध्ये इन्व्हेस्ट करतोय. थोडं स्क्रोल करा. या फंडची साईज बघा 15,987 करोड आहे. म्हणजे एंड युजर एवढे पैसे इन्व्हेस्ट करतात या स्टॉक्स मध्ये किंवा शेअर मध्ये. या स्टॉक्स किंवा शेअर मध्ये एवढे पैसा जमा आहेत. आणि हे सगळे पैसे कोण इन्व्हेस्ट करतोय शेअर मार्केटमध्ये, जे दोन फंड मॅनेजर होते ते दोघं काय करतायत, डिफरंट सेक्टर मध्ये इन्व्हेस्ट करतात. नेक्स्ट आपण पाहिलं होतं की हा शेअर किंवा जो फंड मॅनेजर आहे, जो बिहाफ ऑफ यू, जो शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतोय, कोणत्या मार्केटमध्ये करतोय, कुठं करतोय. थोडं स्क्रोल करा खालती. स्क्रोल केल्यानंतर इथे दिसते बघा होल्डिंग. म्हणजे हा स्टॉक्स कुठं, हा जो म्युच्युअल फंड आहे तुमचे पैसे कुठे इन्व्हेस्ट करतोय, इक्विटीमध्ये 94%, डेप्ट मध्ये 5%, कॅश मध्ये 0.4%. आता सर सेक्टर म्हणजे कंपन्या दाखवा मला, कोणत्या कंपन्यामध्ये तो इन्व्हेस्ट करतोय. तर थोडं स्क्रोल सॉरी थोडं वरती जावा. इथं ऑप्शन येतो बघा होल्डिंग. येत हा जो म्युच्युअल फंड आहे तो 64 कंपनीचे शेअर्स बाय करतो. 64 मध्ये बघा हा एक कंपनी आहे, आयसीआयसीआय बँकेमध्ये इन्व्हेस्ट करतोय, कॉम्फोर्ट मध्ये करतोय, माइंडट्री मध्ये, ऍस्ट्रेल, बजाज फायनान्स, HDFC, अव्हेंजर सुपर मार्केट, एम्फसिस. याला सी ऑल केला तर बघा भरपूर सारे तुम्हाला दिसतायत. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये हे जे दिसत आहेत ना, या सगळ्यामध्ये तो काय करतोय, त्याचे पैसे इन्व्हेस्ट करतोय. या सगळ्यामध्ये काय करतो तो, त्याचे पैसे तो काय करतोय, इन्व्हेस्ट करतोय. तर एवढ्या सगळ्या फंड मध्ये त्याचे सगळे पैसे तो इथे इन्व्हेस्ट करत आहे. म्हणजे जो आपण म्युच्युअल फंड कन्सेप्ट पडला तो इथे खरंच आहे, ऍप्लिकेबल आहे. आता समजा हा म्युच्युअल फंड मला बाय करायचा आहे, हे फक्त इन्फॉर्मेशन होती म्युच्युअल फंड बद्दल. हा म्युच्युअल फंड मला बाय करायचा आहे, तर काय करायचं, डायरेक्टली दोन ऑप्शन दिसत आहेत. एक दिसतंय मंथली आणि एक दिसतंय वन टाइम. मंथली मध्ये काय करायचं, सॉरी वन टाइम मध्ये कसं करायचं, किती इन्व्हेस्ट करायचे आहेत. समजा मला 10 लाख करायचे आहेत, तर 10 लाख अमाऊंट टाका. 10 लाख इन्व्हेस्ट करायचे आहेत, 10 लाख इथं अमाऊंट टाका. तुम्ही ऍट अ टाइम 1 लाख किंवा 10 लाख इथे इन्व्हेस्ट करू शकता. हे झालं फर्स्ट जे आपण पाहिलं होतं. फक्त या बटनला क्लिक करा, इन्व्हेस्ट, ऑटोमॅटिक तुमचा SIP स्टार्ट होतो, ऑटोमॅटिक तुमचा म्युच्युअल फंड स्टार्ट होऊन जातो. तो कशा प्रकारे होतो, कसा दिसतो मी तुम्हाला दाखवेल इकडे. हा माझा म्युच्युअल फंड स्टार्ट झाला. म्युच्युअल फंड आपण ऑर्डर प्लेस करू शकतो. दुसरा आहे SIP. SIP म्हणजे काय, मंथली बेसिस.
मंथली बेसिस तुम्हाला किती पे करायचे आहेत? समजा मंथली बेसिस मला पे करायचे आहेत 10,000. मंथली बेसिस मला पे करायचे आहेत 10,000. तर तुम्ही अमाऊंट टाकू शकता 10,000 किंवा 1,000 टाका. 1,000 टाकली. आता SIP म्हणजे मंथली बेसिस किती मंथला किंवा कोणत्या तारखेला तुमचा अमाऊंट डिडक्ट व्हायची आहे, इथं तारीख तुम्ही सिलेक्ट करू शकता. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला किंवा प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला किंवा प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला जो तुम्हाला डेट वाटतो तो डेट तुम्ही सिलेक्ट करू शकता. समजा मला प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेला डिडक्ट करायची तर तो तारीख टाकायची. प्रत्येक महिन्याच्या 25 किंवा 10 तारखेला किंवा 15 तारखेला 14 तारखेला ते डेट तुम्ही इथं टाकू शकता. तो डेट टाका आणि या स्टार्ट SIP या बटनला क्लिक करा. स्टार्ट SIP या बटनला क्लिक केलात ऑटोमॅटिक काय होईल, तुमचा SIP स्टार्ट तुमचा म्युच्युअल फंड स्टार्ट होऊन जाईल. आणि तो म्युच्युअल फंड कोणत्या बेसिसवर असेल, कोणता असेल तो म्युच्युअल फंड? मंथली. बेसिस. म्हणजे मंथली तुमच्या अकाउंटमध्ये प्रत्येक मंथमध्ये तुमच्या अकाउंट मधून 1,000 रुपये डिडक्ट केले जातील. प्रत्येक महिन्यामध्ये 1,000 रुपये तुमच्या अकाउंटून काय केले जातील, डिडक्ट केले जातील. अशा प्रकारे आपला एक दुसरा टाईप होता म्युच्युअल फंडचा. आपण पाहिला वन टाइम इन्व्हेस्टमेंट, जे आपण वन टाइम ऍट ए टाइम एकदाच तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचे करू शकता किंवा मंथली आपण करू शकतो. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड काढतात ना तर तुम्हाला अशा प्रकारे एक ऑप्शन दिसलं जातं. समजा तुमचं एक म्युच्युअल फंड आहे, समजा तुमचा असं एक म्युच्युअल फंड आहे, जर तुम्ही म्युच्युअल फंड काढलात तर तुमचे ट्रान्झॅक्शन असे दिसतात. जेवढे तुम्ही ट्रान्झॅक्शन करतात प्रत्येक महिन्याचे असे ट्रान्झॅक्शन तुमच्या इथं दिसून जातात. ठीक आहे, जेवढे तुम्ही पे करताल, जेवढे तुम्ही काढताल त्या प्रकारे तो म्युच्युअल फंड काय करतो तुमचा वर्क. क्लिअर आहे? जसं अशा प्रकारे आपण इन्व्हेस्ट केला तुमच्या म्युच्युअल फंड मध्ये अशा प्रकारे ती गोष्टी दिसतात. अशा प्रकारे तुमच्या ऑर्डर काय होऊन जाते, दिसून जाते. क्लिअर आहे? हाऊ द म्युच्युअल फंड विल वर्क. म्युच्युअल फंड कसा काढला जातो, फंक्शनॅलिटी, फक्त ऍप्लिकेशनची फंक्शनॅलिटी आपण बघतोय. क्लिअर आहे सर्वांना इथं? येस सर. सर्वांना येस सर. येस सर. सर आपली इन्व्हेस्टमेंट आपण विथड्रॉ करू शकतो का? हो हो. जर तुम्हाला समजा विथड्रॉ करायचं असेल, समजा तुम्ही आतापर्यंत इन्व्हेस्ट केलात काहीतरी 10 किंवा 1 लाख रुपये इन्व्हेस्ट झाला, मला आता वाढायचे बाबा, मला रिडीम करायचं, विथड्रॉ करायचे, रिडीम बटन दिसतोय या बटनाला क्लिक करा. येस सर. या बटनाला जसं क्लिक केलात ऑटोमॅटिक तुमचा सगळा अमाऊंट काय होऊन जाईल, विथड्रॉ होऊन, सगळा अमाऊंट विथड्रॉ करतो. सर कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं हे सगळं त्या ब्रोकरेज डिसाइड करतो का सर? हा, या म्युच्युअल फंड मध्ये हा फंड मॅनेजर समजा हा आपला काय, हा ऍक्सिस बँक हा ब्रोकरेज फर्म आहे. या ब्रोकरेज फर्मचा बघा एवढा पैसा आहे, एवढा पैसा या फंड मध्ये आहे. सगळे लोक याच्यामध्ये एवढे इन्व्हेस्ट करतायत, बरोबर आहे. या फंड मध्ये जे इन्व्हेस्ट करतायत ना, कुठं इन्व्हेस्ट करायचं, कोणत्या कंपनीमध्ये करायचं, हे सगळं डिसाईड करतात ते फंड मॅनेजर. हे जे फंड मॅनेजर आहेत दोघंच डिसाईड करतात की कुठं किती पैसे इन्व्हेस्ट करायचे. मग सर त्याच्यामध्ये जो येणारा जो फायदा आहे, मग तो एखादा समजा 2 व्यक्ती आहेत, एकाचा पैसा दुसऱ्या कंपनीत लागला आणि दुसऱ्याचा तिसऱ्या कंपनीत. तुमचा जो पण पैसा आहे ना तो अशा प्रकारे डिवाइड केला जातो. समजा तुम्ही मंथली 1,000 रुपये पे करतायत किंवा तुम्ही इयरली 1,000 रुपये पे करतायत, तुम्ही जेवढे पण अमाऊंट पे करताल ना त्याचा 4% अमाऊंट या कंपनीमध्ये, 4.3% या कंपनीमध्ये, 3.4% या कंपनीमध्ये, 3.21 अशा प्रकारे 2.2 यामध्ये, 2.1, 1.7 यामध्ये. हे जे ऑलरेडी डिस्ट्रीब्युशन आहे ना इथं डिस्ट्रीब्युशन आहे का नाही, डिस्ट्रीब्युशन? येस सर, येस येस. हे डिस्ट्रीब्युशन ऑलरेडी ते डिसाईड केलेलं असते. कोण डिसाईड करते? ते फंड मॅनेजर. तुम्ही आता दर महिन्याला समजा 1,000 करत असाल, 1,000 मध्ये 4.3 या कंपनीमध्ये, तुमच्या 1,000 मधले 4.3 या कंपनीमध्ये, तुमच्या 1,000 मधले 3.4 या कंपनी, अशा प्रकारे ते डिवायडेशन केलं. ओके सर. येस येस. आणि जेव्हा तुम्ही विथड्रॉ करता, जसं आपण पाहिलं ना, बोली हे जे फंडचं डिस्ट्रीब्युशन आहे हे चेंज नाही होणार का? म्हणजे जसं सध्या एखाद्या त्यांनी जे इन्व्हेस्ट केलेली कंपनी आहे त्याला प्रॉफिट कमी होत आहे, तर ते त्यामधला स्वतःची विड्रॉ करून कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट नाही? ऑब्व्हियसली त्यांचं डिसिजन असते त्या फंड मॅनेजरचं कुठे इन्व्हेस्ट करायचं काय नाही. मे बी उद्या जाऊन हे ICICI बँक त्याने विथड्रॉ करू शकतात, त्या जागी दुसरे ऍड करू शकतात.
कारण की हे काय करतायत, आपण डायरेक्टली पैसा यांच्याकडे देतोय, त्यांच्याकडे पर महिन्याला पैसा येतोय, ते मे बी डेली बेसिसवर किंवा मंथली बेसिसवर जसा प्रॉफिट होतो त्याच्या प्रकारे ते पैसा विड्रॉ करू शकतात, पैसा रिडीम करू शकतात. क्लिअर आहे? ओके सर. ओके. हॅलो सर. सर वन टाइम इन्व्हेस्टमेंटची काही लिमिट असते का? असं इथे काही लिमिट नाहीये, परंतु तुम्हाला जो टॅक्स पडतो ना याच्यावरती पडतात. ओके. पण करू शकतो. इथे एक लिमिट असते, जसं बघा एक्सपान्स रेशिओ 0.46 आणि एक्झिट कोड. जेव्हा तुम्ही पैसे रिटर्न करताल किंवा जेव्हा तुम्ही रिडीम करताल 12 मंथच्या अगोदर तुम्हाला 1% चार्जेस लागतील. तुम्हाला एवढे चार्जेस तुम्हाला काय लागतील इथे टाकतात. स्टॅम्प ड्युटी लागेल 0.05% आणि काहीतरी टॅक्स डिडक्शन पण असते. 1 वर्षाच्या नंतर टाकला तर तुम्हाला एक 10% काहीतरी 1 लाखाच्या वरती काहीतरी 10% असं काहीतरी टॅक्स लागतो. इथे दाखवतात ते सगळं. ओके सर. थँक्यू सर. ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारे एक म्युच्युअल फंड हा एक मॉड्यूल आहे, जो मॉड्यूल मध्ये आपण काय करू शकतो, इन्व्हेस्ट करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट हा आपला 3 मॉड्यूल झाले बघा. एक झाला स्टॉक, एक झाला म्युच्युअल फंड आणि एक झाला IPO. नाउ वी विल गो टू द नेक्स्ट मॉड्यूल, दॅट इज द फ्युचर अँड ऑप्शन. फ्युचर अँड ऑप्शन याला डायरेक्टली फ्युचर अँड ऑप्शन हे मॉड्यूल म्हणत नाही, याला थोडी वेगळं नाव आहे. याला म्हणतात डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतो? डेरिव्हेटिव्ह हे एक टर्म आहे. आता एक टर्म कशी आहे, समजा एक एक्झाम्पल देईल मी तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह टर्म काय डिफाईन करते? डेरिव्हेटिव्ह टर्म डिफाईन करते किंवा याची जी डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आहे, डेरिव्हेटिव्हची जी व्हॅल्यू आहे, डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू डिसाइडेड कशी केली जाते? डिसाइडेड बाय देअर अंडरलाईंग असेट. त्याचे जेवढे पण असेट्स आहेत त्याच्या अंडरमध्ये त्याच्यानुसार त्याची व्हॅल्यू डिसाइड केली जाते. तर आता एक्झॅक्टली मिनिंग काय आहे याचा आणि कशा प्रकारे वर्क करतो. एक एक्झाम्पल पकडा. समजा एक शुगर आहे, बरोबर, आणि माझा एक डेरिव्हेटिव्ह आहे. शुगर कशामधून बनली जाते? काय म्हणतात उसाला? काय म्हणतात? शुगर केन. समजा माझा शुगर आहे आणि एक शुगर केन आहे. शुगर म्हणजे जे आपण जी खरेदी करतो आणि शुगर केन म्हणजे काय? ज्याच्यापासून शुगर बनते. तर शुगरची प्राइस हे कशावर डिपेंड आहे? हे आहे तुमच्या अंडरलाईंग ऍसेट वरती. आता इथं अंडरलाईंग ऍसेट म्हणजे काय झाला? शुगर केन हा अंडरलाईंग ऍसेट. तुमच्या शुगरची प्राइस वाढेल केव्हा? जर शुगरची प्राइस वाढेल तर ऑब्व्हियसली शुगर केनची पण प्राइस वाढेल. जर शुगर केनची प्राइस वाढली तर ऑटोमॅटिक तुमचा शुगरची वाढेल. शुगर केनची प्राइस जर डिक्रीज झाली ऑटोमॅटिक याची पण प्राइस काय डिक्रीज होणार. तर अशा प्रकारे एक डेरिव्हेटिव्ह कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये काय असते? समजा माझ्याकडे ऑइल आहे, जसं आता आपण म्हणतो रिलायन्स कंपनीकडे काय? रिलायन्स कंपनी काय करते? केमिकल मध्ये बिझनेस करते. केमिकल म्हणजे काय? ऑइल सेक्टर मध्ये इन्व्हेस्ट करते का नाही? करते. आता कंपनीकडे भरपूर सारे ऑइल्स आहेत, कंपनीकडे भरपूर सारा कच्चा ऑइल आहे, म्हणजे भरपूर काही पेट्रोलियमसाठी ते यूज करतात कच्चा ऑइल आहे. तर तो ऑइल लगेच यूज करू शकतात का ऍज अ पेट्रोल म्हणून? ते विकू शकतात का कोणाला? नाही. तर कंपनी काय करते? तशा गोष्टीवर त्याने काय करतात, तशी कंपनी जे पण त्यांच्याकडे कच्चा ऑइल आहे त्या कच्चा ऑइलवरती काय करतात? पैसे काढू शकतात किंवा पैसे मार्केटमधून उचलू शकतात. जसे ऍज अ बेस्ट एक्झाम्पल आहे बघा, जसं आपण गोदाममध्ये आपण काय करू शकतो? जे वेअर हाऊसेस असतात, वेअर हाऊसेस मध्ये आपण माल ठेवतो का नाही? वेअर हाऊसेस मध्ये आपण माल ठेवतो, त्या मालावर आपल्याला पैसे उचलता येतात का नाही? जर कोणाला कन्सेप्ट माहित नसेल तर लक्षात ठेवा, वेअर हाऊस मध्ये जर आपण काही सामान ठेवलं त्या सामानवरती आपण पैसे उचलू शकतो. त्या सामानावर आपण काय करू शकतो? पैसे उचलू शकतो. सेम कन्सेप्ट इथे डेरिव्हेटिव्ह मध्ये आहे. सेम कन्सेप्ट आहे, काहीच नाही. आता डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू इन्क्रीज होणे डिक्रीज होणे हे सगळं कशावर डिपेंड आहे? त्याच्या अंडरलाईंग ऍसेट वरती आहे. जे असेट त्याच्या अंडरमध्ये प्रेझेंट आहे त्याची व्हॅल्यू ही डायरेक्टली डिसाइडेड केली जाते डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू. सो डेरिव्हेटिव्ह व्हॅल्यूज कॅल्क्युलेटेड कशावर कॅल्क्युलेट केली जाते? डिपेंडिंग ऑन और इट विल बी डिसाइडेड बाय अपना लिहू इट विल बी डिसाइडेड बाय कशावर डिसाइडेड केली जाते? अंडरलाईंग ऍसेट्स. डेरिव्हेटिव्ह व्हॅल्यू कॅल्क्युलेटेड
और डिसाइडेड बाय द अंडरलाइंग. मग अशा किती प्रकारचे डेरिव्हेटिव्ह असतात? त्या डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतं? डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? एक जो बायर आहे, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? हे काय एक फायनान्शियल कॉन्ट्रॅक्ट आहे. डेरिव्हेटिव्ह इट इज ए फायनान्शियल कॉन्ट्रॅक्ट. हा एक फायनान्शियल कॉन्ट्रॅक्ट आहे. कशा कशामध्ये? बिटवीन बायर्स अँड सेलर्स. बायर्स आणि सेलर्स मधला हा एक फायनान्शियल कॉन्ट्रॅक्ट आहे. फायनान्शियल हा काय आहे? डेरिव्हेटिव्ह काय आहे? इट इज ए फायनान्शियल कॉन्ट्रॅक्ट बिटवीन द बायर्स अँड सेलर्स. त्यामध्ये काय केलं जातं? जस्ट 1 मिनिट. नेक्स्ट ये क्या है? इट इज ए फाइनेंशियल कॉन्ट्रैक्ट. फाइनेंशियल मैंने जैसे क्या बताया, बायर्स और सेलर्स के बीच का एक कॉन्ट्रैक्ट है. सो इट इज ए फाइनेंशियल कॉन्ट्रैक्ट बिटवीन बायर्स एंड सेलर्स. तो ये फाइनेंशियल कॉन्ट्रैक्ट यानी क्या? जो ऑब्वियसली मेरे पास समझो शुगर केन है. अगर मेरे पास शुगर केन है तो मैं क्या हो गया, मेरे पास मैंने ऑलरेडी मैंने कुछ तो बाय किया होगा, म्हणजे मेरे पास अभी प्रेझेंट आहे या मैं होल्ड कर पा रहा हूँ, म्हणजे माझ्याकडे सध्या ते अवेलेबल आहे. मी त्याला विकू शकतो. बराबर. हम उसको क्या कर सकते हैं? सेल कर सकते हैं. तो समझो कोई तो बायर है, उसको पता है आगे जाके शुगर केन की वैल्यू या शुगर की वैल्यू बढ़ने वाली है. तो क्या कर सकता है? अभी मेरे पास जो शुगर केन अवेलेबल है, अभी मेरे पास जो शुगर केन अवेलेबल है उसको बाय कर सकता है. उसको क्या कर सकता है? वो बाय कर सकता है. तो ये क्या हुआ? जो बायर है और जो सेलर है, जो बायर है और जो सेलर है, उनके दोनों के बीच में क्या हुआ? ये क्या हुआ? कॉन्ट्रैक्ट हुआ. ये क्या था? एक फाइनेंशियल. ये क्या है? एक फाइनेंशियल कॉन्ट्रैक्ट है बायर्स और सेलर्स के बीच में. कि समझो सेलर मैं हूं, मैं शुगर कैन बिक रहा हूं और कोई तो बायर है जो उसको खरीद रहा है. ठीक है. और इसमें हमारा बायर और सेलर का क्या हो गया? एक जो मेरे पास अंडरलाइंग एसेट है उसके ऊपर मैंने इस बायर को सेल कर दिया, उस बायर को मैंने सेल कर दिया. तो ये बायर्स और सेलर्स के बीच में कॉन्ट्रैक्ट होता है. ठीक है. अभी जो जब हम कोई डेरिवेटिव खरीदते हैं, जब हम कोई डेरिवेटिव्स खरीदते हैं ना, तो डेरिवेटिव्स खरीदते समय हमेशा डेरिवेटिव किसमें खरीदा जाता है? डेरिवेटिव विल बी बाय एंड सेल विथ बंडल. उसकी सिंगल क्वांटिटी, एक क्वांटिटी, 2 क्वांटिटी, 3 क्वांटिटी ऐसे नहीं खरीदा जाता कि हमें 1 क्वांटिटी दे दो, 2 क्वांटिटी दे दो. नहीं, उसका अगर हमें खरीदना होगा तो बंडल में, बंडल या उसको हम बोलते हैं लॉट साइज, उसको हम बोलते हैं लॉट साइज में खरीदना पड़ता है. अब ये डेरिवेटिव जो है, ऑब्वियसली डेरिवेटिव के अगेन कुछ 4 टाइप्स आते हैं. ठीक है. उसमें का पहला है फ्यूचर. फ्यूचर. दूसरा है, बोलिए मराठी. हाँ सॉरी. हाँ, डेरिव्हेटिव्हचे 4 टाइप्स आहेत. एक आहे फ्युचर, एक आहे ऑप्शन, एक आहे स्वॅप आणि फ्युचर, ऑप्शन, स्वॅप आणि आणखी काय फॉरवर्ड. एक आहे फॉरवर्ड. तर अशा टोटली 4 टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये आपण फक्त 2 टाइप्स, जे टाइप आहेत फ्युचर आणि ऑप्शन, दोनच टाइप तुमचे कोणते पण ऍप्लिकेशन सपोर्ट करतात. दोनच टाइप तुमचे कोणते पण ऍप्लिकेशन सपोर्ट करतात. हे 2 टाइप ते सपोर्ट करत नाहीत. कशामुळे सपोर्ट करत नाहीत तर आपण याचे रिझन पण पाहू कशामुळे सपोर्ट करत नाही. पहिला आपण काय करू, जे सपोर्ट करत नाही त्याच्याबद्दल सांगू. फॉरवर्ड म्हणजे काय असते? फॉरवर्ड म्हणजे बायर्स आणि सेलर्स मध्ये एक फायनान्शियल कॉन्ट्रॅक्ट आहे. बायर्स आणि सेलर्स एक फायनान्शियल कॉन्ट्रॅक्ट आहे. बट हे कॉन्ट्रॅक्ट कसं आहे? हँड टू हँड आहे. हँड टू हँड म्हणजे विदाउट शेअर मार्केट. आपण शेअर मार्केटमध्ये जातच नाहीये, शेअर मार्केटला सांगतच नाहीये. फक्त माझ्यामध्ये मी विकणार आहे आणि कोणतं खरेदी करणार आहे, त्या दोघांमध्येच आम्ही कॉन्ट्रॅक्ट केलं. मी त्याला सांगितलं, बायर्स मला काय म्हणला, तुमचा शुगर केन द्या मला एक काहीतरी 100 टन द्या आणि ते आज द्या मला 1200 रुपयाला आणि 6 महिन्यानंतर, ठीक आहे, 6 महिन्यानंतर मी तुम्हाला रिटर्न करेल आणि ते रिटर्न करेल मी तुम्हाला 1500 किंवा 1600 रुपये टनाने. अशा प्रकारे बायर्स आणि सेलर्स मध्ये कॉन्ट्रॅक्ट झाला. तो कॉन्ट्रॅक्ट फक्त दोघांच्या मध्ये आहे.
जर दोघांच्या मध्ये जर काही कॉन्ट्रॅक्ट असतील तशा कॉन्ट्रॅक्टला शेअर मार्केट सपोर्ट करत नाही. त्यामुळे हा ऑप्शन तुम्हाला शेअर मार्केटमध्ये दिसणार नाही. स्वॅप मध्ये काय असते? स्वॅप मध्ये तसाच कन्सेप्ट आहे. स्वॅप मध्ये काय असते? समजा बँकेचं काही माझं रेट आहे, बँकेचं मी काही लोन घेतलं आहे किंवा बँकेचा मी काहीतरी पैसा मी काढला आहे आणि तो माझा रेट आहे 6.5 आणि सेम एका दुसऱ्यानं पण बँकेचं लोन काढलं आहे आणि 7.5 किंवा 6.8 आहे. आम्ही आमच्या दोघांचे काय करू शकतो? इंटरेस्ट रेट आम्ही दोघांचे इंटरचेंज करू शकतो. त्याला म्हणतात स्वॅप. त्याला आपण काय म्हणतो? स्वॅप म्हणतो. आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय ना? त्याला आपण म्हणतो स्वॅप. स्वॅप हा पण हँड टू हँड आहे. स्टॉक एक्सचेंज याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसतो, त्यामुळे हे पण ऑप्शन काय करता? सपोर्ट करत नाही. हँड टू हँड असल्यामुळे दोन्ही पण फीचर्स आपले ऍप्लिकेशन जे आहे, ग्रो ऍप्लिकेशन जो आपला प्रोजेक्ट असणार आहे तो प्रोजेक्ट याला काय करतो? नॉट सपोर्टिंग. नॉट सपोर्टिंग याला तो सपोर्ट करतच नाही. याला पण करत नाही आणि तो याला पण करत नाही. तर हे दोन सोडून बाकीचे दोन फीचर आपण पाहणार आहे. पहिला कोणता आहे? फ्युचर आणि दुसरा कोणता आहे? ऑप्शन. डेरिव्हेटिव्हचे दोन टाईप पाहणार आहे, एक आहे फ्युचर आणि एक आहे ऑप्शन. कशा प्रकारे वर्क केलं जातं? सर्वात पहिल्यांदा आहे फ्युचर टाईप. सर्वात पहिल्यांदा आहे फ्युचर टाईप. फ्युचर म्हणजे काय? सेम फ्युचर म्हणजे हे पण एक बायर्स आणि सेलर्स मध्ये कॉन्ट्रॅक्ट झाला. फ्युचर आणि ऑप्शन हे दोन टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये फ्युचर म्हणजे काय असतं? बायर्स आणि सेलर्स मध्ये एक कॉन्ट्रॅक्ट झाला आहे. इथे काय झालं आहे? बायर्स आणि सेलर्स मध्ये एक फायनान्शियल कॉन्ट्रॅक्ट झाला. फ्युचर म्हणजे काय? बायर्स आणि सेलर्स मध्ये एक फायनान्शियल कॉन्ट्रॅक्ट आहे. तो कॉन्ट्रॅक्ट कसा आहे? बायर्स काय करू शकतो? बाय करू शकतो. समजा मी बायर आहे आणि तुम्ही सेलर आहेत, तर मी बायर्स म्हणून काय करतोय? तुमच्याकडून काही वस्तू खरेदी करतोय. फ्युचर मध्ये काय करू शकतो? बायर एक स्पेसिफिक टाइम पुरता किंवा एक स्पेसिफिक क्वांटिटी एका स्पेसिफिक टाइम पुरती काय करू शकतो? त्याला तो खरेदी करू शकतो. मी बायर आहे, तुम्ही सेलर आहेत, मी तुमच्याकडून एक रेस्पेक्टिव्ह टाइम पुरतं मी काय सांगितलं किंवा मी तुमच्याकडून शुगर केन खरेदी करणार आहे. सध्या मी तुम्हाला भाव दिला एका टनाला 1200 रुपये आणि तुम्ही 6 महिन्यापर्यंत ठेवून घेईल. 6व्या महिन्यानंतर मी तुम्हाला रिटर्न करेन. अशा प्रकारे मी काय करतो? तुमच्याबरोबर एक कॉन्ट्रॅक्ट करतो. तर इथं बायर्स आणि सेलर्स काय करतात? दोघांमध्ये एक फायनान्शियल कॉन्ट्रॅक्ट आहे. ठीक आहे. फ्युचर म्हणजे काय? फायनान्शियल कॉन्ट्रॅक्ट आहे ज्यामध्ये बायर काय करतोय? बायर और वी कॅन से बायर काय करतोय? बायर विल बाय विथ सम क्वांटिटी. तो त्याला बाय करू शकतो आणि कशासाठी बाय करू शकतोय? फॉर अ स्पेसिफिक टाइम. एका स्पेसिफिक टाइम साठी आपण काय करू शकतो? ते फ्युचर खरेदी करू शकतो. स्पेसिफिक टाइम पुरतं काय करू शकतो? आपण त्याला खरेदी करू शकतो. हे बायर तिथे फ्युचर मध्ये खरेदी करू शकतो. बट इथे डिसएडव्हान्टेजेस काय? जर मी एका स्पेसिफिक टाइम पुरतं खरेदी केलं आहे, जर मी बाय केलं आहे एक स्पेसिफिक क्वांटिटी एक स्पेसिफिक टाइम पुरतं, तर याला मी लगेच सेल करू शकत नाही. त्याचं एक्झाम्पल समजा, सध्या मी तुम्हाला म्हणलं की बाबा आपल्या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट करू. ते कॉन्ट्रॅक्ट कसं करू आपण? मी आज काही गोष्टी तुमच्याकडे खरेदी करणार आहे. एक मी जसं सांगितलं की शुगर केन खरेदी करणार आहे. 1 क्विंटलला 1000 रुपये भाव देईन, मी 800 क्विंटल खरेदी करणार आणि ते आपल्या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट आहे समजा 4 महिन्यात. बट इथं 4 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे तर ते 4 महिन्यापुरतच असेल. तर शुगर केनचा भाव पुढच्या महिने लगेच जर वाढला, भले तो लगेच 2000 झाला, स्टील मी काय करू शकत नाही? तिथं बायर त्याला सेल करू शकत नाही. बायर कांट सेल दीज फ्युचर्स. ते त्याला काय करू शकत नाहीत? लगेच विकू शकत नाही. कारण की इथं काय स्पेसिफिक टाइम पुरता तुम्ही खरेदी केलात, त्या टायमामध्ये भले जर तुम्हाला प्रॉफिट झाला लगेच होत असेल, स्टील तुम्ही त्याला विकू शकत नाही. स्टील तुम्ही काय करू शकत नाही? त्याला विकू शकत नाही. असा असतो आपला फ्युचर ऑप्शन. आणि याला फ्युचरला डिसाइड करण्यासाठी ऑब्व्हियसली फ्युचर जे असते, फ्युचरला एक इंडिकेशन असते. फ्युचरला इंडिकेट करतात एक टर्म मध्ये FUT. आता जे आपण डेरिव्हेटिव्ह खरीदतो किंवा फ्युचर जे खरीदतो, ते फ्युचर आपण कोणत्या पण टाईपची खरेदी करू शकतो. लाईक
त्याला टाईप असे भरपूर असतात. जसं आपण मी तुम्हाला एक त्या ऍप्लिकेशन दाखवतो ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहे. ग्रो मध्ये ऍक्च्युली ती माझी फंक्शनॅलिटी सध्या अवेलेबल नाहीये, तेव्हा मी अँट ऍप्लिकेशन घेतो. पासवर्ड काय होतं, just 1 minute. Does not match. Just to give me 1 minute, student. तर या ऍप्लिकेशन मध्ये माझी सध्या ते फंक्शनॅलिटी अवेलेबल नाहीये, तेव्हा मला एक दुसरं ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये आहे फंक्शनॅलिटी. इथे जर तुम्ही पाहिलात तर ही फंक्शनॅलिटी आहे, तर आता पण मी याला काही चालू केलेली नाही, कारण तो सध्या अनलॉक आहे माझं. जर मला ते चालू करायचं असेल तर मला त्याचं अकाउंट ओपन करावं लागेल. त्याच्यापेक्षा मी दुसरं ऍप्लिकेशन दाखवतो त्याच्यामध्ये ही फंक्शनॅलिटी अवेलेबल आहे. ओके, कुठं आलं तो, नाही. Just 1 minute. स्क्रीन दिसते ना माझी? येस सर. हॅलो. येस सर. हा, प्रोजेक्ट मध्ये मी एक कन्फर्मेशन सांगून देतो तुम्हाला. प्रोजेक्ट मध्ये जेवढ्या आपण गोष्टी शिकतोय ना, असं मॅन्डेटरी नाहीये की तुम्हाला सगळ्याच मॉड्यूलची आवश्यकता आहे, सगळेच मॉड्यूल तुम्हाला माहित असले पाहिजे. सगळेच मॉड्यूल तुम्हाला माहित असले पाहिजे असं काही मॅन्डेटरी नाहीये. त्याच्यापैकी जर तुम्हाला एखादे 2 मॉड्यूल पण माहित असेल, मोर दॅन सफिशियंट आहे. मोर दॅन सफिशियंट आहे जर तुम्हाला एखादे मॉड्यूल किंवा एक मॉड्यूल माहित असेल तरी पण. हे काय होऊन गेला, सर हम इंटरव्यू के अंदर तो कोई एक ही मॉडल बताएंगे ना कि किसी एक मॉडल के ऊपर काम कर रहे थे हम? कोई भी एक मॉड्यूल बताना है, 2-3 मॉड्यूल बताना है नहीं है. कोई एक स्पेसिफिक मॉडल का, मतलब उस मॉडल के ऊपर काम कर रहा हूँ. करेक्ट. आप कोई भी एक मॉडल पिक करिए, उस मॉडल का डिटेल्स बताइए. ये मैं इसलिए बता रहा हूँ, इंटरव्यू ने अगर आपको पूछा है कि क्या होता है, आपने कभी पढ़ा है क्या, इसलिए हम ये दोनों कवर करें. ओके. ये पासवर्ड भी मेरा पता नहीं यहाँ पे. सर मग आम्हीच डिसाइड करायचं का की कोणता मॉडेल पिक करायचं एक्सप्लेनेशन? आपको जो अच्छा लगता है आपको. मैं तो प्रेफर करता हूँ स्टॉक मॉडल बताते जाइए. स्टॉक मॉडल में सभी चीजें इन्वॉल्व है. ओके सर. स्टॉक मॉडल बताते जाइए, स्टॉक मॉडल में सभी है तो हम वही दिखाते हैं. बट ये क्या होता है, अगर मैं कोई प्रोजेक्ट का डोमेन नॉलेज बताता हूँ तो इंटरव्यू में आप ऑब्वियसली आपने कभी ना कभी तो देखा होगा ना कि डेरिवेटिव्स क्या होता है, देखा होगा कि नहीं? यस सर. आपको इंटरव्यू में पूछा जाता है फिर डेरिवेटिव क्या है, वो उसमें क्या हम बाय सेल कर सकते हैं, प्रत्येक ऑब्वियसली उसमें हम कर सकते हैं. तो किस तरीके से होता है, ऐसा कुछ क्वेश्चन पूछा जाता है, बाकी कुछ नहीं. हमें देखने का इसलिए पर्पज यही है, अगर इंटरव्यू ने पूछा कि भाई अपने बाय सेल करते थे तो वहां पे कैसे करते थे, हमें आना चाहिए, इसलिए हमें कवर कर. तो एंटर क्यों नहीं करने दे रहा है, ब्लॉक ही करेगा. इसका मैं एक स्क्रीनशॉट देता हूँ आपको. ठीक है, इसका स्क्रीनशॉट है मेरे पास, तो मैं उसको डॉक्यूमेंट का दे देता हूँ. यहाँ पे कुछ नहीं, अगर मैं यहाँ पे दिखाऊँ ना तो यहाँ पे दिख रहा है, देखो ये जो निफ्टी 50 ऐसे बहुत सारे दिख रहे हैं. तो अगर एक एग्जांपल दिखाना है मुझे, समझो मुझे फ्यूचर खरीदना है तो फ्यूचर हम इस तरीके से खरीद सकते हैं. देखिए ये रिलायंस का फ्यूचर है, दिख रहा है, ये रिलायंस का 25 नवंबर FUT दिख रहा है. ये FUT है या नहीं? यस सर. यानी हम क्या कर सकते हैं, हमारे ग्रो एप्लीकेशन से फ्यूचर खरीद सकते हैं. रिलायंस का फ्यूचर. अब सर रिलायंस के कैसे खरीद रहे हैं, ऑब्वियसली रिलायंस स्टॉक है,
बट उसका फ्यूचर हम खरीद सकते हैं कि नहीं? खरीदना नहीं, क्या करना, हम क्या कर रहे हैं, फ्यूचर में एक मंथ तक हम रिलायंस का कुछ शेयर खरीद लेंगे, बट शेयर एक दो नहीं खरीद सकते। यहाँ पे अगर हमें डेरिवेटिव्स खरीदना है तो हमेशा लॉट या बंडल में ही खरीदना पड़ेगा। अगर हम बाय और सेल करते हैं हमेशा वो बंडल में रहेगा। बंडल यानी 10 क्वांटिटी, 20 क्वांटिटी, 2000, 3000 क्वांटिटी, ऐसे हमें यहाँ पे खरीदना पड़ता है। अगर मैंने समझा यहाँ पे कितना लॉट है मुझे एग्जैक्टली नहीं पता, क्योंकि अगर यहाँ पे हम बाय करते हैं तो यहाँ पे ऑप्शन आता है। एक्चुअली ये मेरा अकाउंट अभी चालू नहीं है, मैंने कभी चालू भी नहीं किया यहाँ पे, बट अगर कुछ ओके पे आता है तो 250चा लॉट आहे सर तो. क्या हो गया? 250चा लॉट आहे. 250. ओके, देख लेता हूँ। रिट्राइव टू द, हाँ ठीक है, रिक्वेस्ट तो मैंने कर दिया है, अभी उसका स्टार्ट बाय कर सकते हैं कहीं। ओके, रिक्वेस्ट तो मैंने दे दिया अभी। जैसे अगर हम कुछ खरीदते हैं ना तो उसका कुछ लॉट खरीदना पड़ता है, एक दो क्वांटिटी नहीं खरीद सकते, इसको हमें किस में खरीदना पड़ता है? लॉट में। लॉट में यानी देखिए कितना लॉट है उसका, कितना लॉट है? 250 शेयर। यानी अगर हमें रिलायंस का फ्यूचर खरीदना है तो 250 क्वांटिटी हमें खरीदना पड़ेगा, 250 क्वांटिटी हमें खरीदना पड़ेगा, ठीक है। तो इस तरीके से हम क्या कर सकते हैं, फ्यूचर खरीद सकते हैं, बाय कर सकते हैं। बट फ्यूचर में एक डिफरेंस क्या है, मैंने यहाँ पे क्या बताया, बायर्स और सेलर्स के बीच में एक कॉन्ट्रैक्ट है, बायर्स और सेलर्स के बीच में कॉन्ट्रैक्ट है यस। बट यहाँ पे डिफरेंस क्या है बस, कि अगर मुझे कुछ प्रॉफिट हुआ तो तुरंत उसको मैं सेल नहीं कर सकता। यहाँ पे बस डिफरेंस क्या है, अगर मुझे लगता है इसको मैं तुरंत बेचना है तो ये मैं बेच नहीं सकता, बस इससे इतना डिफरेंस है फ्यूचर में। जो बायर्स के अगेंस्ट थोड़ा प्रॉब्लम होता है, मैंने खरीदा बट अगर मुझे प्रॉफिट हो रहा है तो मैं इसको बेच नहीं सकता हूँ। तो ये हम जो डेरिवेटिव खरीदते हैं, किस किस का खरीद सकते हैं? स्टॉक का खरीद सकते हैं, शेयर्स का खरीद सकते हैं। अभी जो मैंने दिखाया फ्यूचर किसका था, स्टॉक का ही था ना। स्टॉक है, रिलायंस है, रिलायंस का फ्यूचर है। तो स्टॉक, इक्विटी, शेयर्स और ऐसे बहुत सारी चीजें, बैंक का खरीद सकते हैं हम, बैंक का होता है, मेटल का होता है, ऐसे बहुत सारे ऑप्शंस आते हैं, इसका हम डेरिवेटिव खरीद सकते हैं। बैंक का होता है क्या सर? यस। अगर मैं यहाँ पे डालू, ग्रो एप्लीकेशन में आता हूँ, फ्यूचर एंड ऑप्शन पे, तो यहाँ पे देखिए बैंक का होगा, दिख रहा है ये बैंक निफ्टी, दिख रहा है बैंक निफ्टी का 25 नंबर का फ्यूचर है, यहाँ पे है या नहीं? यस सर। यस, तो ये भी हम क्या कर सकते हैं, खरीद सकते हैं, इसको भी हम खरीद सकते हैं। दूसरा आता है ऑप्शन। ऑप्शन क्या है? ये भी एक डेरिवेटिव का ही टाइप है। ऑप्शन क्या है? ये भी एक फ्यूचर जैसा ही है, जिसमें क्या होता है, बायर्स और सेलर्स के बीच में एक कॉन्ट्रैक्ट रहता है। ऑप्शन यानी क्या? ऑप्शन इज नथिंग बट इट इज ए कॉन्ट्रैक्ट बिटवीन बायर एंड सेलर, किसके लिए? फॉर अ स्पेसिफिक टाइम, एक स्पेसिफिक टाइम के लिए कॉन्ट्रैक्ट है और स्पेसिफिक क्वांटिटी के लिए कॉन्ट्रैक्ट। बट यहाँ पे बायर्स को क्या है, बायर्स कैन सेल दीज क्वांटिटी। हम यहाँ पे बायर्स को एडवांटेजेस है, उसको जब भी लगता है तो बायर्स कैन सेल दीज क्वांटिटी एट एनी टाइम, बायर्स कैन सेल दीज क्वांटिटी एट एनी टाइम। जब भी आपको लगता है मुझे प्रॉफिट हुआ 2 दिन के बाद, तुरंत हम बेच सकते हैं। मुझे 10 दिन के बाद प्रॉफिट हुआ, तुरंत हम बेच सकते हैं। यहाँ पे उसको होल्ड करने की जरूरत नहीं है। यहाँ पे बायर्स के पास फ्रीडम है, यहाँ पे बायर्स के पास क्या है, फ्रीडम है। वो कभी भी उसको लगता है बेचना, बेच सकता है, उसका प्रॉफिट वो निकाल सकता है। तो इसलिए ऑप्शन के 2 टाइप्स आते हैं। ऑप्शन अगर 2 टाइप्स, उसमें पहला आता है कॉल और दूसरा आता है पुट। पहला आता है कॉल, दूसरा आता है पुट। इसमें भी 2 ऑप्शन आते हैं, याद रखिए। ऑप्शंस में भी 2 टाइप्स आते हैं, एक आता है कॉल और एक आता है पुट। ये किस तरीके से वर्क होता है कॉल और पुट, तो इसमें स्लाइटली डिफरेंस है कॉल और पुट में। कॉल कब करते हैं हम? अब जैसे हमने देखा
अगर समझो शेयर मार्केट बढ़ रहा है तो ये एक्चुअली अगर समझो अगर मैंने कुछ स्टॉक्स या शेयर का डेरिवेटिव्स खरीदा तो अगर शेयर मार्केट अगर बढ़ रहा है तो ऑब्वियसली उसका मैं कॉल खरीदूंगा। इसको एक मैं इस तरीके से एक्सप्रेशन कर देता हूँ। एक्चुअली कॉल और पुट कब खरीदना है, कॉल और पुट कब खरीदा जाता है। समझो ये मेरा ये मार्केट है, ठीक है, और ये मेरा कॉल है और ये मेरा पुट है। तो कौन सा कब खरीदना है। समझो मार्केट इंक्रीज हो रहा है, समझो मार्केट इंक्रीज हो रहा है। अगर मार्केट इंक्रीज होता है, अगर मार्केट इंक्रीज होता है तो ऑब्वियसली हम क्या खरीदेंगे, मार्केट का कॉल खरीदेंगे या डेरिवेटिव्स का कॉल खरीदेंगे। अगर मार्केट डिक्रीज हो रहा है तो मार्केट का हम क्या खरीदेंगे, हम मार्केट का खरीदेंगे पुट, हम मार्केट का खरीदेंगे पुट। क्यों, अगर हम पुट खरीदते हैं तो हमें प्रॉफिट होगा। प्रॉफिट कैसे होगा, हमने एक पढ़ा था कंसेप्ट, कौन सा कंसेप्ट पढ़ा था, फर्स्ट सेल देन बाय, पढ़ा था क्या नहीं। यस हमने पढ़ा था एक कंसेप्ट फर्स्ट सेल देन बाय। उसमें क्या होता है, अगर समझो मार्केट डाउन होने वाला है, मार्केट डिक्रीज होने वाला है, तो पहले आप उसको सेल करिए, बाद में उसको खरीदिए, तो प्रॉफिट होगा कि नहीं, आपका होगा क्या नहीं। यस सर। यस सर। तो ये ऑप्शन आता है आपके पुट में। यानी अगर मार्केट डाउन हो रहा है तो पुट खरीदते जाइए। अगर मार्केट बढ़ने वाला है तो क्या खरीदिए, पुट नहीं खरीदना, क्या खरीदना है तब, कॉल खरीदिए। तो ये दो ऑप्शन आते हैं बायर्स और सेलर्स के बीच में, यानी बाय कब करना है और सेल कब करना है। कॉल ज्यादा से ज्यादा कब यूज होता है, कॉल यूज होता है फॉर द बाय पर्पज, कॉल हमेशा यूज होता है फॉर द बाय पर्पज। और सेल किस लिए यूज होता है, सॉरी पुट किसके लिए यूज होता है, फॉर द सेल पर्पज। बाय पर्पज के लिए कॉल लगाइए और सेल पर्पज के लिए ये लगाइए। जैसे दो ऑप्शन रहते हैं, इस दो ऑप्शन को भी हम क्या कर सकते हैं, ट्रेडिंग कर सकते हैं। ऐसे सर रियल में होता है क्या, रियल में वर्क होता है क्या। यस, अगर मैं एप्लीकेशन में भी दिखा दूं, मैं इधर गया फ्यूचर एंड ऑप्शंस में गया, तो फ्यूचर का शॉर्टकट हमने क्या देखा था, FUT, यह है इंडेक्स फ्यूचर, दिख रहा है कि नहीं यहाँ पे, FUT यानी फ्यूचर। सेम हम उसका कॉल और पुट भी खरीद सकते हैं। देखिए रिलायंस का ही मैं दिखा देता हूँ, रिलायंस का है कि नहीं यहाँ पे कॉल, रिलायंस का है क्या नहीं कॉल। हेलो, आवाज आ रहा है ना मेरा। यस सर। देखिए रिलायंस का हम कॉल परचेस कर सकते हैं। जब अब ये क्या है, ये ऑप्शन जो हम देख रहे हैं किसका पार्ट है, डेरिवेटिव का। डेरिवेटिव का है तो डेरिवेटिव में कैसे आता है, एक क्वांटिटी खरीदना पड़ता है क्या, लॉट में, लॉट में खरीदना पड़ता है। तो देखिए लॉट में दिखा रहा है, तो लॉट में हमें इसको खरीदना पड़ेगा, ठीक है। तो हम क्या कर सकते हैं, रेस्पेक्टिव इसका हम कॉल खरीद सकते हैं। तो ये हो गया कॉल। सेम ऐसा पुट भी होता है, पुट भी हम खरीद सकते हैं। जैसे हम कॉल खरीदते हैं उस टाइम पे हम क्या कर सकते हैं, पुट भी खरीद सकते हैं। तो पुट के लिए क्या रहता है, सेम ऐसा एक ऑप्शन आएगा पुट का, वहां पे सर्च करिए आप, पुट भी आपको दिखेगा। अगर मैं रिलायंस का ही पुट का PE शॉर्टकट, जैसे कॉल के लिए CE आता है या ऐसा नॉर्मल आता है, तो रिलायंस के पुट के लिए देखिए PUT या पुट ऐसा आता है। दिख रहा है ये पुट है या नहीं, है क्या नहीं। यस सर। ये इस तरीके का एक ऑप्शन होता है जो हम शेयर मार्केट में कॉल और पुट को यूज करते हैं सेल और परचेस करने। अब ये सर आपने इतना बताया, बट इसका यूज क्या है या हम ये क्यों खरीद रहे, तो सबसे इंपॉर्टेंट है वो हमें खरीद रही क्यों। हम नॉर्मल स्टॉक खरीद सकते हैं कि नहीं यहाँ पे। यस सर। अगर यहाँ पे नॉर्मल रिलायंस का स्टॉक है तो ये देखिए एक स्टॉक की प्राइस कितनी चल रही है फिलहाल, 2351 रुपए। तो सर यहाँ से खरीदे ना 250 क्वांटिटी, हम खरीद सकते हैं, यहाँ से खरीद सकते हैं कि नहीं। यस सर। खरीद सकते हैं। बट यहाँ पे क्या होता है, हमने खरीद सकते हैं यहाँ से, बट हमें उतना अमाउंट पे करना पड़ेगा जो भी चीज है, ठीक है। बट यहाँ पे ऑप्शन क्या आता है फ्यूचर एंड ऑप्शन में, यहाँ पे एक बेनिफिट ऑप्शन ऐसा है, समझो हमने एक बार 250 शेयर्स खरीदे और मुझे 250 खरीदना है और मुझे 250 खरीदना है, तो हर बार मुझे नंबर डालते बैठना पड़ेगा ना, हर बार मुझे क्या करना पड़ेगा, नंबर डालते बैठना पड़ेगा।
बट यहाँ पे सिंपल ऑप्शन का आता है फ्यूचर ऑन ऑप्शन में। अगर रिलायंस का मुझे कॉल चाहिए, कॉल क्यों कर रहे हैं, या रिलायंस का अभी हमने देखा रिलायंस का स्टॉक क्या हो रहा है, डाउन हो रहा था क्या नहीं, अभी जो मैंने आपको दिखाया रिलायंस का स्टॉक क्या हो रहा है, देखिए डाउन होते जा रहा है। अगर मैं आपको थोड़ा ग्राफ दिखा दूं, डाउन हो रहा है कि नहीं सर यस सर अगर डाउन हो रहा है तो हम क्या खरीदेंगे रिलायंस का, पुट खरीदेंगे या कॉल करेंगे, पुट करेंगे पुट अगर मार्केट डाउन होता है एक रिस्पेक्टिव स्टॉक्स का, उसका हम क्या खरीदेंगे जिससे हमें प्रॉफिट होगा, क्या खरीदेंगे, पुट खरीदेंगे। तो देखिए रिलायंस का अगर मैंने यहाँ पे पुट डाला, रिलायंस का जो ऑप्शन में अगर मैंने पुट डाला, तो देखिए पुट अगर खरीदते हो तो हमें प्रॉफिट होता है। पुट यानी क्या, बेचना, पहले बेचिए बाद में खरीदिए, पहले बेचिए बाद में खरीदिए तो आपका प्रॉफिट होगा। देखिए तो यहाँ पे पुट से प्रॉफिट होता है। अगर मैं कॉल खरीदता हूँ रिलायंस का तो क्या होगा, लॉस में जाएंगे कि नहीं अपन। यस सर रिलायंस का अगर आप रिलायंस का अगर कॉल खरीदते हैं, रिलायंस का कॉल, तो देखिए अगर रिलायंस का मैं कॉल खरीदता हूँ तो ये ऑब्वियसली मेरा लॉस हो जाएगा, यानी है या नहीं, जो हम पढ़ रहे हो है क्या नहीं ऐसा। यस सर ठीक है, तो इस तरीके की ये भी फंक्शनलिटी होती है स्टॉक मार्केट में, ये भी लोग यहाँ पे भी इन्वेस्ट करते हैं। हमें बस ये पता था, बट शेयर मार्केट में लोग यहाँ पे भी इन्वेस्ट करते हैं। जहाँ पे बस डिफरेंस क्या है, यहाँ पे एक एक क्वांटिटी नहीं, एट ए टाइम बल्क में क्वांटिटी खरीद सकते हैं। यहाँ पे एक दूसरा डिफरेंस क्या है, बेसिक यानी मेजर डिफरेंस क्या है, समझो स्टॉक में मुझे इन्वेस्ट करना है तो समझो मुझे अगर बैंक का खरीदना हो, समझो ये बैंक है, ठीक है मैं एक बैंक दिखा, समझो HDFC बैंक है। ऐसे बैंक के कितने सेक्टर है, कितने सेक्टर है बैंक के, बहुत सारे है ना, है क्या नहीं। हाँ सर। बैंक बहुत सारे, देखिए बैंक से अगर देखा जाए तो बैंक में प्रोजेक्ट में एक ही क्वेश्चन आता है, एक ही क्वेश्चन पूछते, उसके बाहर कुछ भी नहीं पूछेंगे। और जैसे मैंने आपको कुछ क्वेश्चन दिए थे कि आपके ग्रुप में दिए थे क्या, मैंने क्वेश्चन आपके ग्रुप को की पहले नहीं, प्रोजेक्ट के रिलेटेड नहीं, ये आपने इंटरव्यू के क्वेश्चन कंपनी के, उसमें आपने कभी देखा है क्या, ऐसा कोई क्वेश्चन किसी को पूछा था क्या, कितने बस 7-8 क्वेश्चन प्रोजेक्ट के बारे में हुए, ऐसा था क्या किसी को। नो सर वहाँ पे डायरेक्टली याद रखिए, हमने जो टेक्निकल पढ़ा है डायरेक्टली उसी के रिलेटेड क्वेश्चन पूछेंगे, उसी के रिलेटेड ही क्वेश्चन होते हैं। इसलिए ज्यादा ये करने की जरूरत नहीं है कि सर हमें ये क्या पूछेंगे ये क्या पूछेंगे, नहीं, सिंपल ओके, जो क्वेश्चंस उन्होंने दिया है, जो क्वेश्चंस मैंने आपको सेंड किया है ग्रुप में, उतना ही क्वेश्चन पढ़ने की जरूरत है। क्लियर है, हाँ या ना सभी को। यस यस सर ओके, तो स्टूडेंट आज के लिए हम इतना ही देख लेते, बच्चे वाला जो सेशन है हम कल कॉल करेंगे। थैंक्स, हैव अ नाइस डे, बाय, गुड नाइट। थैंक यू सर। गुड नाइट सर। थैंक यू सर, गुड नाइट। थैंक यू सर, गुड नाइट। फॉर्म विथ डेटा ड्रिव्हन, त्याचसोबत आपण इम्प्लिमेंट करूया टेस्ट इंजिन। जो फॉर्म विथ डेटा ड्रिव्हन चे एक्झाम्पल्स आहेत ते ऍज इट इज कॉपी करा, मग त्याच्यामध्येच आपण चेंजेस करूया। लॉगिन 1 टू होम पेज टेस्ट क्लास।
तर प्रिव्हियसली आपण जो टेस्ट क्लास डिझाईन केलं तर त्यामध्ये आपण मेन मेथड क्रिएट करून त्या मेन मेथड मध्ये सर्व नेव्हिगेशन आपण कॉल केलेले आहे. बट रिअल टाइम मध्ये आपण असं कॉल नाही करत मेन मेथडचा यूज करून. तर आपल्या टेस्ट क्लासला डिझाईन करण्यासाठी आपण तिथे टेस्ट एनजी यूज करणार. तर एक न्यू टेस्ट क्लास क्रिएट करा, त्यामध्ये पूर्ण आपण टेस्ट एनजी अनोटेशनचा यूज करून त्या कोडला मॉडिफाय करूया. काइट लॉगिन टेस्ट. मग सर्वात अगोदर डमी अनोटेशन क्रिएट करून घ्या इथे की कोणते कोणते अनोटेशन आपण यूज करू शकतो. मग आपला जो मेन स्क्रिप्ट आहे तो काय म्हणतोय की प्रोफाईल नेम तुम्हाला व्हेरीफाय करायचे. प्रोफाईल नेम व्हेरीफाय करण्यासाठी एक टेस्ट केस क्रिएट करणार आपण. पब्लिक वाइड व्हेरीफाय प्रोफाईल नेम और युजर आयडी नावाचा टेस्ट केस आहे आपला. टेस्ट हा तुमचा ऍक्च्युअल टेस्ट केस. बट ऍक्च्युअल टेस्ट केस म्हणतो की प्रोफाईल नेम व्हेरीफाय करा. बट प्रोफाईल नेम व्हेरीफाय करण्याच्या अगोदर काहीतरी प्री कंडिशन असेल, आपला ऍप्लिकेशन लॉग इन करायला पाहिजे का नाही? लॉग इन करायला पाहिजे. मग तो लॉग इन करण्याचा कोड तुम्ही बिफोर मेथड मध्ये ऍड करा. जर तुमच्याकडे लॉग आउट करण्याचा कोड असेल तर तो आफ्टर मेथड मध्ये ऍड करा. तुम्ही ऍड करा दोन एनोटेशन्स. लॉग इन टू ऍप. ऍप्लिकेशनला लॉग इन करण्यासाठी तुम्हाला एनोटेशन यूज करायचं आहे बिफोर मेथड. सेम वेनी तुम्हाला जर ऍक्च्युअल टेस्ट केस रन झाल्याच्या नंतर लॉग आउट करण्यासाठी काही कोड असेल तर त्यासाठी आपण एनोटेशन यूज करणार तिथे आफ्टर मेथड. मेथडचं नाव क्रिएट करूया लॉग इन फ्रॉम द ऍप, लॉग आउट फ्रॉम द ऍप. एकच मिनिट. ऍक्च्युअल टेस्ट केसच्या अगोदर प्री कंडिशन जो आहे बिफोर मेथड मध्ये क्रिएट केलं. मग जो पोस्ट कंडिशन आहे ते आफ्टर मेथड मध्ये आपण त्याला क्रिएट करतोय. मग तुमच्या जर टेस्ट क्लासमध्ये मल्टिपल टेस्ट केस असतील तर प्रत्येक वेळा तुम्ही लॉग इन करणार, लॉग आउट करणार, लॉग इन करणार, लॉग आउट करणार. बट असा जो ब्राउझर ओपन करण्याचा कोड आपण कुठे क्रिएट करू शकतो? मग असा वाला ब्राउझर आपण मल्टिपल टाइम ओपन क्लोज करणार का? नाही. प्रत्येक टेस्ट क्लाससाठी ब्राउझर तुमचा एकदाच ओपन झाला पाहिजे, एकदा तुमचं ब्राउझर क्लोज झाला पाहिजे. मग जे पण तुमचं वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे पूर्ण क्लासमध्ये तर ते बिफोर मेथड मध्ये किंवा आफ्टर मेथड मध्ये मेन्शन न करता बिफोर क्लास आणि आफ्टर क्लास आपण तिथे यूज करणार आहोत. मग परत एक एनोटेशन क्रिएट करा तिथे. पब्लिक वाइड ओपन ब्राउझर. इथे एनोटेशन आहे तुमचं बिफोर क्लास. सेम वेनी तुमच्याकडे जर ब्राउझर क्लोज करण्याचा कोड तुम्हाला पाहिजे असेल. हॅलो आहे ना? नाही सर, नाही चालू आहे सर. क्लोज करून ड्रॉप करून जॉईन करा तुम्ही. क्लोज ब्राउझर. आफ्टर मेथड. ओके. मग आपला जो टेस्ट क्लास आहे ना, हा टेस्ट क्लास कम्प्लिटली आपल्याला
आफ्टर क्लास. ओके, डमी अनोटेशन आपण सर्व क्रिएट केलं आपल्या क्लासमध्ये. तर ऍक्च्युअल कोड आपल्याला इकडे मूव्ह करायचे. ओके, जो तुमचा प्रिव्हियस वाला टेस्ट क्लास होता जिथे मेन मेथड घेतलं होतं आपण, तो पूर्ण कोड तुम्ही तुमच्या अनोटेशन्स मध्ये मूव्ह करा. तर सर्वात अगोदर जो पण तुमचा बिफोर क्लास आहे त्यामध्ये आपण असा कोड इन्सर्ट करणार वन टाइम ऍक्टिव्हिटी साठीचा. ओके, जे पण ऍक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण क्लासमध्ये एकाच वेळा तुम्हाला परफॉर्म करायचे, जसं की एक्सेलला लोड करणे किंवा ब्राउझर ओपन करणे, फॉर्म क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणे, अशा ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला एकाच वेळा परफॉर्म करायचे. मग त्या सर्व गोष्टी आपण बिफोर क्लासमध्ये मेन्शन करणार. कोणता कोड? ब्राउझर ओपन करण्याचा कोड किंवा शीटला लोड करण्याचा कोड असो किंवा फॉर्म क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा कोड, हे सर्व कोड आपण बिफोर क्लासमध्ये ऍड करणार. तर मूव्ह करा तुमचा जो लास्ट वाला टेस्ट क्लास होता, पहा शीट लोड करायचा कोड आहे, मग हा परत ब्राउझर ओपन करण्याचा कोड, हा पूर्ण ब्राउझर रिलेटेड कोड. त्याच्यानंतर अगोदर हे कॉपी करून घ्या, इथून कॉपी करा, मग तुमच्या बिफोर क्लासमध्ये ऍड करून घ्या. त्याला ब्राउझर ओपन करायचा कोड आहे, त्याच्यानंतर शीटला लोड करण्याचा कोड आहे. मग त्याच्यानंतर अजून काय करू शकतो आपण, इथे जे पण फॉर्म क्लास आहे प्रत्येक फॉर्म क्लासचा ऑब्जेक्ट आपण इथेच क्रिएट करणार आहोत. ओके, क्रिएट करा मग ऑब्जेक्ट. काइट लॉगिन वन पेज, लॉगिन वन इक्वल टू न्यू काइट लॉगिन वन पेज. जो पण तुमचा ड्रायव्हरचा ऑब्जेक्ट आहे ते पाठवून द्यायचे. सेम विनिंग सेकंड वाला लॉगिन पेजचा ऑब्जेक्ट क्रिएट करा. काइट लॉगिन टू पेज, लॉगिन टू इक्वल टू न्यू काइट लॉगिन टू पेज ऑफ ड्रायव्हर. त्याच्यानंतर काइट होम पेज, काइट होम पेज होम इक्वल टू न्यू काइट होम पेज. ड्रायव्हर ऑब्जेक्ट पाठवा. इथे तुमचा एक अनोटेशनचा कोड आपण इथे कम्प्लीट केलेला आहे. ओके, की तुमचा जो पण शीट लोड करण्याचा कोड असो, ब्राउझर ओपन करण्याचा कोड असो, फॉर्म क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा, सर्व कोड आपण बिफोर क्लासमध्ये असा कोड आपण क्रिएट करणार जे की वन टाइम ऍक्टिव्हिटी असेल तुमच्या पूर्ण क्लासमध्ये. आता बिफोर मेथडमध्ये जाणार आपण. बिफोर मेथडमध्ये जाऊन तुमचा जो पण कोड आहे लॉग इन करण्याचा, तो कोड तुम्ही कॉल करा. मग सर्वात अगोदर कोणता फॉर्म क्लासला कॉल करावा लागेल लॉग इन करण्यासाठी? लॉग इन वन. ओके, लॉग इन वनचा जो फॉर्म क्लास आहे त्यांचे मेथड्स आपल्याला कॉल करावे लागतील. मग ऑलरेडी आपण ऑब्जेक्ट क्रिएट करून ठेवलो फॉर्म क्लासचा. फॉर्म क्लासचा जो ऑब्जेक्ट नेम आहे लॉग इन वन डॉट. इथे मेथड भेटतात का लॉग इन वनचे? का रिझन असू शकतं? लोकली डिक्लेअर केलंय ना त्या मेथड पुरतं. काय डिक्लेअर केलं लोकली आपण? व्हेरिएबल, ऑब्जेक्ट, मेथड. काय व्हेरिएबल, काय लोकली डिक्लेअर केलं? त्याच्या क्लास ग्लोबली डिक्लेअर करायला पाहिजे मेथडच्या आतमध्ये असं ऑब्जेक्ट. जसं की आता ह्याच्या अगोदर आपण पाहू एक्झाम्पल. इंटिजर a इक्वल टू 10. हा व्हेरिएबल कोणता व्हेरिएबल झाला सांगा? लोकल व्हेरिएबल. हा व्हेरिएबलला आपण दुसऱ्या मेथड मध्ये ऍक्सेस करू शकतो का? जेव्हा तुम्ही ते प्रिंट करणार प्रिंटिंग स्टेटमेंट मध्ये a येतो का तिथे? काहीच नाही, कारण तो जो a नावाचा जो व्हेरिएबल आहे तो लोकल व्हेरिएबल आहे. त्याचा स्कोप विथिन बिफोर क्लास मेथड मध्येच राहील. आउटसाइड मेथड त्याला आपण ऍक्सेस करू शकत नाही. त्याला जर आउटसाइड मेथड ऍक्सेस करायचं असेल तर काय करणार? त्या व्हेरिएबलला ग्लोबली डिक्लेअर करा, लोकली इनिशियलाइज करा. ओके, मग इथे काय करणार तुम्ही? फक्त ग्लोबली डिक्लेअर करून द्या. इंटिजर a हे फक्त ग्लोबली इथे डिक्लेअर करून द्या. लोकली फक्त त्याला a इक्वल टू 10 हे व्हॅल्यू प्रोव्हाइड करून द्या. हे काय झालं तुमचं? याला काय म्हणणार?
इनिशियलायझेशन. येस, जे पण ग्लोबल व्हेरिएबल आहे त्याला व्हॅल्यू प्रोव्हाइड करणे. मग तुम्ही इथे ए ला ऍक्सेस करू शकतो का नाही? आता मग जो ग्लोबल व्हेरिएबल आहे त्याला फक्त आपण व्हॅल्यू प्रोव्हाइड करतोय. ओके, जो पण तुमचा ग्लोबल व्हेरिएबल आहे त्याला आपण इथे फक्त व्हॅल्यू प्रोव्हाइड करतोय. मग हा तुमचा ग्लोबल व्हेरिएबल झाला. जसं तुमचे ग्लोबल व्हेरिएबल लोकल व्हेरिएबल असतात, सेम वेनी जे आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो फॉर्म क्लासचा ते पण ग्लोबल लोकल त्याच्यामध्ये पण असतं. ओके, मग हे जे ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट केलं काइट लॉग इन वन पेजचा ऑब्जेक्ट नेम आहे लॉग इन. मग त्या लॉग इनचे मेथड तुम्ही ह्या मेथडमध्ये ऍक्सेस करू शकतो. आउटसाइड मेथड तुम्ही ऍक्सेस करू शकत नाही. का? कारण तुमचा लॉग इन वनचा जो ऑब्जेक्ट आहे तर तो लोकल ऑब्जेक्ट आहे, तो ग्लोबल नाहीये. लोकल असल्यामुळे त्या मेथडमध्ये त्याचे मेथड ऍक्सेस करू शकतो. आउटसाइड मेथड त्या लॉग इन वनच्या फीचर्सला आपण ऍक्सेस नाही करू शकत. ओके, मग हा जर ऑब्जेक्ट तुमचा लॉग इन वनचा ग्लोबली बनवायचा असेल तर काय करणार? ग्लोबली डिक्लेअर करा, लोकली तर फक्त ऑब्जेक्ट क्रिएट करा. ओके, मग इथे तुम्ही डिक्लेअर करणार ग्लोबली काइट लॉग इन वन पेज लॉग इन वन, त्याच्यानंतर लॉग इन वन इक्वल टू काइट लॉग इन वन ऑफ ड्रायव्हर. मग हे काय झालं? डिक्लेअर ग्लोबली इनिशियलाइज लोकली. जे पण तुम्ही ग्लोबल ऑब्जेक्ट तुम्ही डिक्लेअर केलात लॉग इन वन त्याला लोकली तुम्ही इनिशियलाइज करताय. आता पहा, तुम्ही तुमच्या मेथडला इझिली ऍक्सेस करू शकतो. जो ग्लोबल ऑब्जेक्ट आहे तुमचा लॉग इन वन डॉट कोणता मेथड कॉल करायचा अगोदर आपल्याला? युजर नेम साठी. युजर नेम. ओके, मग युजर नेम एंटर करण्यासाठी तुमचा जो शीट आहे मग शीट डॉट गेट रो ऑफ झिरो गेट सेल ऑफ झिरो ते सर्व तुम्हाला कॉल करायचं. मेन्शन करायचे शीट ऑब्जेक्ट नेम एच डॉट. शीट डॉट केल्यानंतर काहीच भेटत नाही. कशामुळे? लोकल त्याला पण लोकल शीट पाहिजे. येस, जो तुमचा शीटचा ऑब्जेक्ट आहे ना ते पण लोकल ऑब्जेक्ट आहे. एस तुमचा लोकल ऑब्जेक्ट आहे तर त्याला लोकली डिक्लेअर न करता तुम्ही ग्लोबली डिक्लेअर करून लोकली फक्त व्हॅल्यू प्रोव्हाइड करा. ओके, ग्लोबली शीटला डिक्लेअर केलं लोकली फक्त त्याचा व्हॅल्यू प्रोव्हाइड करू. आता चेक करा शीट डॉट एक मिनिट, जो पण एक्सेलचा डेटा कॉल करण्याचा मेथड्स आहेत ते कॉल करायचं. शीट डॉट गेट रो ऑफ रो इंडेक्स झिरो डॉट गेट सेल ऑफ सेल इंडेक्स झिरो डॉट युजर नेम असल्यामुळे 00 गेट सिंग सेल व्हॅल्यू. इथे तुमचा एक मेथडला कॉल केलं होतं आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड कॉल करायचे तुम्हाला लॉग इन वन डॉट तुम्हाला पासवर्ड एंटर करायचंय. तर पासवर्ड साठीचा जो मेथड आहे ते कॉल करा सेट काइट लॉग इन वन पेज पासवर्ड. पासवर्ड साठी परत तुम्हाला पासवर्ड गेट करावं लागेल. कुठून? एक्सेल मधून. मग शीट डॉट गेट रो ऑफ रो इंडेक्स झिरो डॉट गेट सेल ऑफ सेल इंडेक्स वन डॉट गेट सिंग सेल व्हॅल्यू. ओके, इथे युजर नेम आणि पासवर्डचा पूर्ण मेथड आपण कॉल केलेला आहे. सेम वेनी लॉग इन वन डॉट क्लिक ऑन लॉग इन बटन. इथे एका फॉर्म क्लासचे जे फंक्शन्स आहेत ते परफॉर्म केलं होतं आपण, मेथड्स कॉल केलं. तर लॉग इन टू डॉट केलं तर परत तुम्हाला काहीच भेटत नाही, कारण लॉग इन टू हा तुमचा लोकल ऑब्जेक्ट आहे. त्याला परत तुम्ही ग्लोबली डिक्लेअर करा. लोकली इनिशियलाइज करा. लॉग इन टू इक्वल टू न्यू काइट लॉग इन. लोकली त्याला व्हॅल्यू देतो आपण. मग इथे तुम्ही तुमचे मेथड ऍक्सेस करू शकतो. लॉग इन टू कोणाचे वर्किंग क्रेडेन्शियल्स आहेत का जे की फक्त यूज करायचं आपल्याला? व्हॉट्सअप चॅटमध्ये पाठवू शकतोस का? व्हॉट्सअपवर आम्हाला व्हॉट्सअप करा.
इथे पिन तुम्हाला एंटर करायचं आहे. मग लॉग इन टू ऑब्जेक्ट मधला जो मेथड आहे पिन साठीचा कॉल करा. सेट काइट लॉग इन टू पेज शॉप पिन. मग हे पिन आपण तिथे एंटर करणार. मग पिन कुठून भेटेल आपल्याला परत? शीट डॉट गेट ऑफ रो इंडेक्स 0 डॉट गेट सेल ऑफ सेल इंडेक्स 2 एकट्यानेच पाठवा. डॉट गेट स्ट्रिंग सेल व्हॅल्यू. ओके. मग इथून तुम्हाला पिन भेटेल. पिन पण आपण त्याला एंटर करतो मेथडला. त्याच्यानंतर कंटिन्यू बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन टू डॉट कंटिन्यू बटनचा जो पण कोड आहे कॉल करा. त्याला इथपर्यंत तुमचा लॉग इन झालेला ऍप्लिकेशनचं लॉग इन झाला. मग आता ऍक्च्युअल तुमचा व्हेरीफाय करण्याचा कोड आपण कॉल करणार ऍक्च्युअल टेस्ट केस मध्ये. मग तो आहे तुमच्या होम पेज मध्ये. परत तुमचा होम पेजचे मेथड ऍक्सेस करण्यासाठी त्याला ग्लोबली डिक्लेअर करून द्या. आणि लोकली त्यांना इनिशियलाइज करा. ओके. मग इथे तुमचा जो ऍक्च्युअल टेस्ट केस आहे त्याच्यामध्ये तुमचा जो व्हेरिफिकेशनचा मेथड आहे ते कॉल करू शकतो. मग आपला ऑब्जेक्ट नेम आहे तिथे होम. ऑब्जेक्ट नेम आहे तुमचा होम. डॉट मेथड आहे तुमचा व्हेरीफाय युजर आयडी. मग युजर आयडी पण आपल्याकडे शीट मधून गेट करावं लागेल. शीट डॉट गेट रो ऑफ रो इंडेक्स 0 गेट सेल ऑफ सेल इंडेक्स 3 गेट स्ट्रिंग सेल व्हॅल्यू. ओके. आपल्याकडे लॉगआउटचा कोड आहे का? क्रिएट केलं आपण? नाही केलेलं सर. येस. तुमच्याकडे जर कोड असता तर तुम्ही त्याला पण इथे कॉल केला असतो. सध्यासाठी एम्प्टी ठेवा त्याला. त्याच्यानंतर लॉगआउटचा कोड नाहीये त्याच्यामुळे आपण डायरेक्ट जाणार आफ्टर क्लासमध्ये जाऊन तुमच्या ब्राउझरला तिथे क्लोज करून द्या. ड्रायव्हर डॉट क्लोज. हा ड्रायव्हर पण ऍक्सेस भेटत नाही का? कारण तुमचा वेब ड्रायव्हर जो आहे लोकली आहे त्याला परत ग्लोबली डिक्लेअर करा. स्क्रीन फ्रीज झाली सर. स्क्रीन एकच ओके. जो तुमचा वेब ड्रायव्हर आहे तो लोकली होता प्रिव्हियसली. त्याला आपण ग्लोबली डिक्लेअर करून लोकली फक्त व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो त्याला. त्याच्यानंतर आफ्टर क्लासमध्ये त्याला तुम्ही क्लोज पण करू शकतो. ओके. त्याच्यानंतर आपण काय करणार, जे पण तुम्ही ग्लोबल ऑब्जेक्ट डिक्लेअर केलात ना त्यांच्यासाठी काहीतरी मेमरी अलोकेशन झालेलं आहे. ओके. तर ते मेमरी अलोकेशन प्रत्येक वेळा एखादा क्लास एक्झिक्युशन झाल्याच्या नंतर ते मेमरी रिलीज होते बाय युझिंग गार्बेज कलेक्टर क्लासचं फायनलाइज मेथड. ओके. इथे कन्सेप्ट आहे गार्बेज कलेक्टर क्लासमध्ये फायनलाइज नावाचा एक मेथड आहे. तो प्रत्येक वेळा कॉल होतो. एक क्लास एक्झिक्युशन झाल्याच्या नंतर इमिडिएटली तो कॉल होतो आणि तुमच्यासाठी जो पण मेमरी रिझर्व्ह झालेला आहे तो तिथे रिमूव्ह करून देईल, डिस्कार्ड करून देईल. ओके. जसं की मग इथे एक क्लास एक्झिक्युशन झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिक तुमचा गार्बेज कलेक्टर कॉलम पूर्ण जे ग्लोबल व्हेरिएबल वगैरे डिक्लेअर केलं त्यांचं मेमरी तो डिस्कार्ड करून देईल. तरी पण आपल्याला इथे जे ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत लॉग इन 1 2 3 त्यांना आपल्याला इथे नल करायचं. कसं नल करणार? जे पण तुमचे ऑब्जेक्ट आहेत लॉग इन 1 इक्वल टू नल. त्याचं मिनिंग काय? त्याच्यासाठी काहीतरी मेमरी रिझर्व्ह झालेले ते रिलीज करून देईल तो. त्याच्यानंतर लॉग इन 2 इक्वल टू नल
त्याच्यानंतर होम पेजचा ऑब्जेक्ट नेम इक्वल टू नल, शीटचा ऑब्जेक्ट नेम, देन वेब ड्रायव्हरचा ऑब्जेक्ट नेम ड्रायव्हर. मग ह्याची गरज काय नल करण्याची? ऑलरेडी तुमचा गार्बेज कलेक्टरचा फायनलाइज मेथड तिथे कॉल करणारच आहे. बट जेव्हा तुम्ही सूट मध्ये क्लासेस रन करतो, तर सूट मध्ये क्लासेस रन करते वेळेस एक क्लासचं एक्झिक्युशन झाल्याच्या नंतर तो तुमचा गार्बेज कलेक्टर कॉल होत नाही. सूट मध्ये जेवढे पण 1000 क्लासेस वगैरे असतील, 100 क्लासेसचं पूर्ण एक्झिक्युशन झाल्याच्या नंतरच ऍट द एंडला जेव्हा तो रिपोर्ट पब्लिश करणार आहे त्याच टाइम मध्ये गार्बेज कलेक्टरला तो कॉल करतो. ओके. मग कधी कधी काय होतं की खूप सारे थाउजंड्स ऑफ क्लासेस जर रन करता तुम्ही, तर 1000 क्लास एज्युकेशन झाल्याच्या नंतर रिपोर्ट जेव्हा पब्लिश करतो, तर खूप साऱ्या ऑब्जेक्टला मेमरी अलोकेशन झालेलं असते. त्यामध्ये तुमचं काही डेटा लॉस व्हायचा चान्सेस असतो. म्हणून आपण आपल्या सेफ साईड साठी काय करणार, प्रत्येक क्लास एज्युकेशन झालं ना, त्याला आफ्टर क्लासमध्ये त्या जे तुम्ही ऑब्जेक्ट युज केलात, ऑब्जेक्टला तुम्ही डिस्कार्ड करत चला युझिंग नल. ओके. त्याच्या पुढे नल व्हॅल्यू असाइन करून द्या, ऑब्जेक्ट तुमचा डिस्कार्ड होऊन जाईल. समजतंय सर्वांना? हे नल कशासाठी युज करणार आपण? हॅलो. येस सर. कारण ऑलरेडी एक क्लास रन केल्याच्या नंतर गार्बेज कलेक्टरचा फायनलाइज मेथड कॉल होतो. बट जेव्हा तुम्ही बंच ऑफ टेस्ट केसेस रन करणार आहात सूट मध्ये, तर तेव्हा तो गार्बेज कलेक्टर कॉल होत नाही, तो ऍट द एंडला कॉल होतो. त्याच्यामुळे सेफ साईड साठी प्रत्येक क्लास एक्झिक्युशन झाल्याच्या नंतर त्या ऑब्जेक्टला आपण नल करत जाऊया. आता आपला जो कोड आहे कम्प्लिटली आपण टेस्टएनजी मध्ये अपडेट केलेलं आहे. तर फक्त आपल्याला हे जे क्रेडेन्शियल्स आहेत ते अपडेट करावे लागतील, कारण ते वर्क होत नाहीत. सरांना मी सांगितलोय चेंज करण्यासाठी, पण ते अपडेट करून भेटले नाहीत अजून. उद्यापर्यंत पाठवून देईल मी तुम्हाला नवीन युजर नेम पासवर्ड. ओपन करा एक्सेल शीट. युजर नेम हा तोच एक्सपेक्टेड युजर आयडी. सर पिन जो आहे ना तो 4075 सर. हे काय पडेल? पिन आहे ना, पिन 4 टाइम 0 का? ठीक. फोर डिजिटच पिन आहे ना तिथे? नो सर, 95-95-94 होता ना, बरोबर आहे. हा ठीक. तर आपलं स्क्रिप्टला रन करून पाहू आपण आता. टेस्ट केस व्हेरीफाय होत आहे तुमचा आणि तो पास पण होतोय. कन्सोल मध्ये रिपोर्ट चेक करा. पास येतोय, कारण तुम्हाला ज्या क्रेडेन्शियल साठी तुम्ही लॉग इन केलात त्याच करेक्ट युजरला तो लॉग इन होत आहे, म्हणून तुमचा टेस्ट केस पास होतोय ते. ओके. मग इथपर्यंत जे आपण चेंजेस केलो याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? कारण अजून याच्यामध्ये आपण स्मॉल चेंजेस करणार आहोत. एनी क्वेश्चन्स इथपर्यंत? त्या मॉडिफिकेशन्स मध्ये जो पण बिफोर क्लासचा कोड आहे, वन टाइम ऍक्टिव्हिटीचा जो पण कोड आहे ते आपण इन्सर्ट करणार. जसं की ब्राउझर ओपन करण्याचा कोड असो, शीटला लोड करायचं काम असो, फॉर्म क्लास ऑब्जेक्ट क्रिएट करायचं काम असो तो. त्याच्यानंतर बिफोर मेथड मध्ये ऍप्लिकेशन लॉग इन, ऍक्च्युअल टेस्ट केस मध्ये @टेस्ट मध्ये ऍक्च्युअल टेस्ट केस तुमचा, आफ्टर मेथड मध्ये लॉग आउट करण्याचा कोड, आणि आफ्टर क्लास मध्ये ब्राउझर क्लोज आणि
त्याच्यानंतर काही तुमचे ऑब्जेक्टला डिस्कार्ड करायचं असेल तर तो कोड आपण इथे इन्सर्ट करणार. कोणाला काही कन्फ्युजन इथपर्यंत? सर फायनलाइज मेथड इंटरनली रन होतो का, म्हणजे ते कुठे ऑटोमॅटिक कॉल होतं ते? नाही का, आपल्याला काहीच करायची गरज पडत नाही, स्वतःहून तो रन होतो. आणि जेवढे पण तुमच्या त्या क्लाससाठी ऑब्जेक्ट डिक्लेअर झालेले आहेत सर्वांना तो डिस्कार्ड करून देईल. ओके, म्हणजे जेव्हा आपण सूट मध्ये करू तेव्हा नाही होत, म्हणून आपण आपल्याला मॅन्युअली मेमरी रिलीज करायचं. सूट मधून पण होतंय, बट कधी होत आहे? ऍट द एंड. येस, म्हणून आपण मॅन्युअली करतो. त्याला मॅन्डेटरी नाहीये, बट फ्रेमवर्क मध्ये असतात ह्या रिझन मुळे की प्रत्येक क्लास एक्झिक्युशन झाल्यानंतर त्याला आपण डिस्कार्ड करतोय. ओके सर, मग जेवढ्या आपण ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहोत त्यांना तुम्ही लिहायचे का? येस. ओके, अजून काही डाऊट कोणाला? नो डाऊट. ठीक आहे, तर आता आपण काय करू, अजून याच्यात फक्त अनोटेशन्स ऍड केलो, बट त्याच्यामध्ये आपण ऍक्च्युअल जो इम्पॉर्टंट पार्ट आहे व्हेरिफिकेशन ते आपण ऍड केलेलं नाहीये. ओके, जे की असेट क्लास किंवा सॉफ्ट असेट क्लासचा यूज करून आपण व्हेरिफिकेशन करतो पहा, ते आपण इथे परफॉर्म केलेलं नाहीये. मग तुमचं जो ऍक्च्युअल व्हेरिफिकेशन आहे ते परफॉर्म करण्यासाठी आपण यूज करूया असेट क्लास. असेट क्लासचे जे असेट इक्वल फंक्शन आहे त्याचा आपण इथे यूज करू. मग आता इथून पुढे इथपर्यंत आपण व्हेरिफिकेशन जो आहे आपण कुठे यूज केलेलो? आपल्या ह्या फॉर्म क्लासमध्ये. मग आपण अशा प्रकारे व्हेरिफिकेशन करणार नाहीत. ओके, तर ह्या ठिकाणी इथे हा मेथड कॉल करू नका आता व्हेरिफिकेशन साठी. आपण कॉल करणार असेट क्लासचा असेट इक्वल्स मेथड. मग त्याला तुम्ही दोन रिझल्ट पाठवणार. कोणते दोन रिझल्ट? ऍक्च्युअल प्रोफाइल नेम, एक्सपेक्टेड प्रोफाइल नेम. ओके, मग स्ट्रिंग ऍक्च्युअल प्रोफाइल नेम, त्याच्यानंतर स्ट्रिंग एक्सपेक्टेड प्रोफाइल नेम. मग हे कुठून भेटेल? आता ऍक्च्युअल प्रोफाइल नेम कुठून भेटेल, एक्सपेक्टेड प्रोफाइल नेम कुठून भेटेल आपल्याला सांगा. हे दोन्ही व्हॅल्यू आपण त्या मेथडला पाठवू शकतो. जर दोन्ही सेम आले तर टेस्ट केस तुमचा पास. इन केस दोन्ही डिफरंट असेल टेस्ट केस तुमचा फेल होऊन जाईल. मग इथे चेक करा, फेल. both results are different. ओके, पण आता हे सांगा ऍक्च्युअल आणि एक्सपेक्टेड प्रोफाइल नेम कुठून भेटणार आहे? एक्सपेक्टेड प्रोफाइल नेम कुठून भेटेल आपल्याला? लॉगिन पेजवरून, होम पेजवरून. आपल्या एक्सेल शीट मधून. एक्सपेक्टेड इज फ्रॉम एक्सेल शीट आणि ऍक्च्युअल इज फ्रॉम होम पेज. एक्सपेक्टेड प्रोफाइल नेम तुम्हाला भेटेल एक्सेल शीट मधून. मग शीट मधून जो डेटा कॉल करण्याचा आपला कोड होता ते कॉल करा तुम्ही इथे. ओके, शीट मधून 0,3 इंडेक्सचा तुम्हाला डेटा भेटतोय. हा तुमचा एक्सपेक्टेड प्रोफाइल नेम आहे. पण ऍक्च्युअल प्रोफाइल नेम तुम्हाला वेब पेज वरनं भेटेल. कोणत्या वेब पेज वरनं भेटेल? होम पेजच्या. मग तुम्ही होम पेज मध्ये जाऊन असा एक मेथड क्रिएट करा. ओके, होम पेज मध्ये जाऊन तुम्ही असा एक मेथड क्रिएट करा जो की तिथला ऍक्च्युअल प्रोफाइल नेम तुम्हाला गेट करून देईल. हा वाला मेथड इथून काम करत नाही आता. ओके, कारण व्हेरिफिकेशन आपण फक्त टेस्ट क्लासमध्ये करणार. फॉर्म क्लासमध्ये कोणतं व्हेरिफिकेशन करतो का? नाही. फॉर्म क्लासमधून फक्त डेटा घेणार, टेस्ट क्लासमधून डेटा, एक्सेल शीटमधून डेटा घेणार, दोघांना इंटिग्रेट करणार, टेस्ट केस पास फेल डिसाइड करण्यासाठी. मग तुम्ही आता हे मेथड कमेंट करून एक नवीन मेथड क्रिएट करा जो की फक्त ऍक्च्युअल प्रोफाइल नेम तुम्हाला तो गेट करून देईल. पब्लिक वाईड गेट kite home page, profile name.
तुम्हाला प्रोफाईल नेम गेट करायचं. कसं गेट करणार? प्रोफाईल नेमचा वेब एलिमेंट ऑलरेडी आपण आयडेंटिफाय केलं, युजर आय डी डॉट गेट टेक्स्ट. मग हा तुमचा प्रोफाईल नेम भेटलेला आहे. मग याचा प्रोफाईल नेम किंवा युजर आयडी एकच आहे. मग ह्याचा रिटर्न टाईप काय राहील? स्ट्रिंग. मग आता आपल्याला ह्या मेथडला कॉल केल्याच्या नंतर तो तुम्हाला प्रोफाईल नेम तिकडे रिटर्न करायला पाहिजे. तर हा मेथड वर्क होईल का सध्यासाठी? नाही. का? कारण ह्या मेथडचा रिटर्न टाईप वॉइड आहे. वॉइड मेथडला कॉल केल्याच्या नंतर वॉइड रिटर्न टाईप वाला मेथडला कॉल केल्याच्या नंतर तुम्हाला आउटपुट देत नाही, तो फक्त तिथे स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं. मग तुम्हाला जर ह्या मेथडला कॉल केल्याच्या नंतर आउटपुट पाहिजे असेल तर त्या केसमध्ये वॉइडच्या ठिकाणी तुम्ही यूज करणार जे तुम्हाला रिटर्न करायचे. तुम्हाला रिटर्न करायचे प्रोफाईल नेम, रिटर्न प्रोफाईल नेम. ओके. मग जे पण तुम्ही गेट टेक्स्ट करताय वेब पेज मध्ये जाऊन ऍक्च्युअल प्रोफाईल नेम त्याला तुम्ही रिटर्न करणार. मग रिटर्न करते वेळेस वॉइड रिमूव्ह करून जे व्हॅल्यू रिटर्न करायचं त्याचा टाईप मेन्शन करा. स्ट्रिंग वॉइड रिमूव्ह करून तिथे मेन्शन करणार तुम्ही स्ट्रिंग. हा झाला तुमचा मेथड. त्याला कॉल केल्याच्या नंतर तुम्हाला तो ऍक्च्युअल युजर आयडी गेट करून देईल आणि तो मेथड आहे मेथड विथ स्ट्रिंग रिटर्न टाईप. ओके. हा मेथड आहे तुमचा मेथड विथ स्ट्रिंग रिटर्न टाईप. मग याला तुम्ही कॉल करा तुमच्या टेस्ट क्लासमध्ये. आता तिथे तुम्हाला ऍक्च्युअल प्रोफाईल नेम पाहिजे होतं ना, तिथे तुम्ही ते मेथड कॉल करा. होम डॉट गेट होम पेज प्रोफाईल नेम. ओके. मग अगोदर तुमच्या इक्वल टूच्या राईट हँड साईडचे पॅरामीटर एक्झिक्यूट होतील तिथे. ओके. मग राईट हँड साईडला तो काय करेल? होम पेज मध्ये जाऊन तिथे जो ऍक्च्युअल प्रोफाईल आहे, तिथे जो ऍक्च्युअल प्रोफाईल नेम आहे तो तुम्हाला गेट करून हा जो व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्टोअर करून देईल. मग तुम्हाला इथे ऍक्च्युअल प्रोफाईल नेम पण भेटला, एक्सपेक्टेड प्रोफाईल नेम पण भेटला. फक्त दोन्ही इनपुट आपण आपल्या असट क्लासच्या मेथडला त्याचे इनपुट म्हणून पाठवतात. जर दोन्ही सेम येत असतील टेस्ट केस तुमचा पास होईल, अदरवाईज तो टेस्ट केस तुमचा फेल होऊन जाईल. मग आता हा वाला जो आहे मेथड त्याला तुम्हाला कॉल करायची गरज नाही इथे. येस. तुषार काही क्वेश्चन आहे का? तुषार म्यूट कर. तुषार म्यूट कर. ओके. तुम्हाला जे टेस्ट केस पास फेल डिसाइड करण्यासाठी जे दोन रिझल्ट आहेत, ऍक्च्युअल प्रोफाईल नेम, एक्सपेक्टेड प्रोफाईल नेम दोन्ही पण भेटलेले आहेत. ऍक्च्युअल प्रोफाईल नेम तुम्ही फॉर्म क्लास म्हणून गेट करताय, एक्सपेक्टेड प्रोफाईल नेम तुम्ही टेस्ट क्लास म्हणून गेट करताय. मग दोघांना गेट करून टेस्ट केस पास फेल साठी तुमचा असट इक्वल फंक्शन्स. ओके. रन करा. मग हा टेस्ट क्लास आता मग याच्यामध्ये तुमचे अनोटेशन्स आहेत, त्याच्यामध्ये तुमचा असर्शन पण आहे. रन करा. पास होत आहे. आपण आता याला फेल करून पाहू. कसं फेल करणार? तुम्ही जे एक्सपेक्टेड प्रोफाईल नेम आहे आपण काहीतरी रॉंग मेन्शन करून पाहू तिथे की हे इनव्हॅलिड काहीतरी एक्सपेक्ट तुम्ही करत आहे. जसं की तुमचं एक्सपेक्टेड आहे तिथे एबीसीडी. मग तिथे एबीसीडी भेटेल का? नाही. तिथे जो ऍक्च्युअल मध्ये प्रेझेंट आहे तो तुम्हाला भेटून जाईल. मग तो ऍक्च्युअल प्रोफाईल नेम आणि एबीसीडी दोघांना तो कम्पेअर करेल, मिसमॅच होईल, मग फेल होऊन जाईल तुमचा टेस्ट केस. त्या केसमध्ये तुमचा फेलर रिझन तिथे शो करून देईल. रन करा. फेल होत आहे. फेलर रिझन चेक करा. फेल बोथ रिझल्ट्स आर डिफरंट. एक्सपेक्टेड एबीसीडी बट फाउंड जे ऍक्च्युअल मध्ये युजर आयडी आहे तिथे तो तुम्हाला गेट करून देतोय. ओके. असं जर एखाद्या केसमध्ये रॉंग युजर आयडी काही गेट करत असेल त्या केसमध्ये तुमचा टेस्ट केस फेल होणार. फेल झाल्यानंतर प्रॉपर तुम्हाला मेसेज पण तिथे शो करतो कन्सोल मध्ये. ते रीड करून आपण इझिली अनालिसिस करू शकतो. ओके. सध्यासाठी करेक्ट युजर नेम, करेक्ट पासवर्ड दिलो होता आपण, तो टेस्ट केस तुमचा पास होऊन जाईल. ओके. टेस्ट केस पास. मग इथपर्यंत कोणते कोणते कन्सेप्ट आपण ऍड केलेले याच्यामध्ये? अनोटेशन्स आहे, त्याच्यानंतर असर्शन आहे, त्याच्यानंतर याला आपण सूट मध्ये कन्वर्ट करूया टेस्ट क्लासला. kite login.xml. Finish.
जो पण काइट लॉगिन डॉट एक्सएमएल आहे त्याला ओपन करा, त्या सूटला तुम्ही रन करून पहा, तुमचा टेस्ट क्लास तिथे एक्झिक्यूट झाला पाहिजे. होता वर्क सेव्ह बेली. तुम्ही इमेलेबल रिपोर्ट पण चेक करून पहा इथे. होतं वर्क. तुमचं एक टेस्ट केस पास झालेलं आहे, स्किप 0 फेल 0 आणि कोणता टेस्ट केस पास झाला, व्हेरीफाय प्रोफाईल नेम. ओके. मग आता आपला जो टेस्ट क्लास आहे त्यामध्ये खूप काही गोष्टी आपण ऍड केलेलो, की जो ऍक्च्युअल कोड आहे त्याला प्रिव्हियसली मेन मेथड मध्ये होता, त्याला आपण डिफरंट अॅनोटेशन्स मध्ये मूव्ह केलो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऍक्च्युअल असर्शन परफॉर्म केलो, जे की असट क्लासचा यूज करून आपण परफॉर्म करतो. आणि त्याच्यानंतर सूट मध्ये कन्वर्ट केलो, इमेलेबल रिपोर्ट चेक केलो. असे डिफरंट आपण टेस्ट इंजिनचे कन्सेप्ट आपण इथे यूज केलेले आहेत. ओके. मग हे सर्व कोड तुम्हाला आज अपडेट करायचे, चेंज करायचे. मग त्याच्यानंतर पुढचे 2 दिवस आपल्या कोडला अजून मॉडिफाय करणार आहोत आपण. त्यामध्ये काही इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहेत, जसं की युटिलिटी क्लास ऍड करायचं, आपल्याला बेस क्लास ऍड करायचे. त्याच्यानंतर प्रॉपर्टी फाईल टेस्ट केसचं स्क्रीनशॉट कसं कॅप्चर करणार. ओके. असे 4 कन्सेप्ट आपल्याला ऍड करायचे. उद्याला 2, परवाला 2 ते कम्प्लीट होतील. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवलेलो का ग्रुपवरती फ्रेमवर्क एक्सप्लेनेशनचा? बघितलं सर्वांनी? येस सर. ठीक आहे. मग जर बघितलं नसेल तर ते बघून घ्या, कारण 2 लेक्चरच्या नंतर त्याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत. ओके. मग हा जो कोड आहे त्याला आपण कशात मॉडिफाय केलेला आहे आजच्या सेशन मध्ये? तुमचा जो पण पेज ऑब्जेक्ट मॉड्यूल विथ डेटा ड्रिव्हन जो ऑलरेडी एक्झिस्टिंग कोड होता त्याच्यासोबत आपण टेस्ट इंजिन इंटिग्रेट केलेले आहे. ओके. कोणाला काही डाऊट इथपर्यंत आजच्या सेशन वरती? सर, जेव्हा आपल्याला ऍप्लिकेशन टेस्ट करायचंय तेव्हा आपण पहिल्यांदा POM मध्ये करणार आणि मग पुन्हा ह्याच्यात घेणार का टेस्ट? कशामध्ये? नाही, सर्व गोष्टी एकत्रित राहतील. आपण फक्त सिंपल फॉर्म मध्ये कधी रन करणार नाही. आपण काय करतो इथे फ्रेमवर्क डेव्हलप करतोय. ओके. फ्रेमवर्क डेव्हलप करतोय, कशा प्रकारे विदाउट फ्रेमवर्क कसा कोड असतो, फ्रेमवर्क युज केला कसा ऍडव्हान्टेजेस राहतात, ह्या सर्व समजण्यासाठी आपण थोड्या गोष्टी इंटिग्रेट करत एक फ्रेमवर्क कडे चाललो. ओके. मग जे फायनल राहील त्याचाच युज करून आपण आपल्या टेस्ट केसेस डिझाईन करणार. ओके. येस सर. हॅलो सर. येस सर, जेव्हा फॉर्म वरती क्वेश्चन असेल, लाईक फॉर एक्झाम्पल एक्सप्लेन फॉर्म, व्हॉट इज मीन बाय फॉर्म असं, तर त्या केसमध्ये ही आजची जी आपण मेथड शिकलो ती एक्सप्लेन करायची का, जी प्रिव्हियस इनिशियलायझेशन युसेज ती वाला तो फॉर्म तो वाला. इथे हे जे आपण चेंजेस करतो ना, हे फक्त कंपनीमध्ये फ्रेमवर्क कसा असतो ते तुम्हाला एक्सप्लेन करायचंय, त्याच्यासाठी हे सर्व चेंजेस करतो. बट तुम्हाला जर फक्त फॉर्म विचारला तर फॉर्मचे फक्त नोट्स सांगणार तुम्ही, हे वाले पॉइंट्स. ओके. जे आधी आपण कव्हर केले तेच. येस, करेक्ट. ओके, थँक्यू. येस. मग हे जे चेंजेस करतो हे पण गरजेचं आहे, कारण वेगवेगळ्या फ्रेमवर्कला एकत्रित करून नंतर आपण स्क्रिप्ट राईट करतो, तर ते कसे इंटिग्रेट होतात ते आपण पाहतोय तिथे. अजून काही क्वेश्चन्स? नो डाऊट. समजलेलं ना सर्वांना जे मॉडिफिकेशन केलं होतं आज आपण? चालेल. मग कोणाला काही डाऊट नसेल तर हे जे पण स्मॉल मॉडिफिकेशन आहेत अॅनोटेशन्स मध्ये तुम्ही परत व्हेरिफिकेशन, सूट, ईमेल लेबल रिपोर्ट सर्व तुम्ही चेक करा. तो जो प्रिव्हियस कोड आहे फॉर्म विथ डेटा ड्रिव्हन त्याच्यासोबत टेस्ट इंजिन इंटिग्रेट करू. पूर्ण नवीन पॅकेज घेऊन त्याच्यामध्ये क्रिएट करा. ऑलरेडी एक्झिस्टिंग जो कोड आहे फॉर्म विथ डेटा ड्रिव्हनचा त्याला कॉपी करा, नवीन पॅकेज मध्ये ऍड करा, तिथे तुम्ही मॉडिफिकेशन करा. ओके. येस सर. येस. चालेल. मग आजच्यासाठी आपण इथे स्टॉप करूया. मग उद्याला पाहू बाकीचे मॉडिफिकेशन्स. ठीक आहे.